प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढिये देह भाव पुरविवासना अंती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा गुरु परंपरेतील 5 चरणांचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय वर्णन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हरी हे श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी तामय करी पंढरीच्या देवरा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढिये देव भाव पुरविवासना अंती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातील असणारी ही 5व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपे सेवा ही अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून श्री कर्डिले पाटील परिवाराच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून पांडुरंगाचा असणारा विशेष प्रेम भाव वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। फार सहज बोलतात माझ्या देवाला माझं म्हणतात। माझं शब्द तर सगळेच जण वापरत असतात पण देवाला म्हणणं हे त्याच्यात विशेष आहे। नाही तर लोक देवालाही माझं म्हणतात आणि प्रपंचालाही माझं म्हणतात दोघांना एकाच वेळेला माझं म्हणत राहतात पण तुकोबाराय मात्र तसे नाही ते फक्त देवालाच माझं म्हणतात। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचं कसं प्रेम आहे बघा काय केलं त्या विठोबानं तुमच्यावरच्या प्रेमाकरिता आपणची देव होय गुरु स्वतः देवच गुरु रूपानं प्रगट झाला। काय केलं मग त्याने पढिये देहभाव माझ्या देहभावाला जाणून त्यांनी भगवंतांना अनेक प्रकारची तरतूद केली पुरवी वासना सगळ्या प्रकारच्या वासना त्यानं माझ्या अंतकरणाला जाणून त्यांनी प्रत्यक्ष पूर्ण केल्या। एवढंच करतो असं नाही हा त्यांनी मागे पुढे उभा राहून माझा सांभाळ करतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा किंवा निवारावे अनेक आघातांता घालवण्याकरिता हा परमात्मा उभाच आहे। एवढंच करतो असं नाही हा योगक्षेम चालवतो योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी वाटदावी करी धरुनिया जे अनन्य भावना त्याच्यावर प्रेम करतात जे त्याला अनुसरलेले भक्त आहेत त्या सर्वांचा हा योगक्षेम चालवतो आणि
हाताला धरून त्यांनी रस्ता दाखवतो आणि त्याला परमपदापर्यंत नेऊन पोहोचवितो. अंतिम असणार जे मोक्षपद आहे, ज्याला गंतव्यस्थान म्हणतात, तिथपर्यंत सहजच हा परमात्मा नेऊन पोहोच करतो. असं करणारा हा परमात्मा आहे. जर तुम्हाला परमात्म्याविषयीचा विश्वास वाटत नसेल, माझं म्हणणं जर तुम्हाला खरं वाटत नसेल, तर तुम्ही पुराणांना जाऊन विचारा. हे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारोनी. पुराणांना विचारा, मग तुम्हाला पुराण सगळं सांगतील की हा परमात्मा कोणाकोणाकरिता काय काय करतो आणि यानं आजपर्यंत कोणाकोणाला अशा पद्धतीने मोक्ष स्वरूपापर्यंत नेलेलं आहे. हे सगळेचे सगळे पुरावे तुम्हाला पुराणांमध्ये सापडतील. म्हणून माझ्यावर विश्वास नसेल तर पुराणांना विचारून पहा, असं तुकोबाराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. पढिये देह भाव पुरविवासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. कापूरवाडीच्या कथेनंतर आजच तुम्हा सर्वांच्या समोर बोलण्याचा हा योग आहे. कथा कापूरवाडीमध्ये आयोजित असे संयोजक त्याचे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा श्रवण करायला मिळाली. सगळ्या इथल्या श्रोत्यांना तेव्हापासूनच वाटत होतं की इथं सेवा घडावी, म्हणून सगळ्याच लोकांनी अट्टहास केला. साठेताईंनी आम्हाला आत्ता आल्यानंतर सांगितलं की सर्वांनाच असं वाटत होतं की भगवंताचं चिंतन पुन्हा एकदा त्यांनी या बाबाकडून ऐकायला मिळावं. म्हणून अशा पद्धतीने ही सेवा सर्वांच्या इच्छेतून अशा पद्धतीने जुळून आली. समाधान वाटलं. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. महाराज समोर बसलेले आहेत, ज्यांची परंपरा मोठी विशेष आहे. जे आमच्या आजोबा त्यांनी त्यांचे मित्र होते आणि माईंचे शिष्य होते. माई या गावात बऱ्याच काळापर्यंत त्यांनी राहिल्या आणि माईंचं विशेष प्रेम या सगळ्या परिवारावर अशा पद्धतीने होतं. पण माईंना भेटण्याकरिता या बुऱ्हाणगरमध्ये येण्याचा बऱ्याच वेळेला योग आला आम्हाला लहान असताना. आणि मग फार प्रेममय असणारं त्यांचं ते बोलणं ऐकून समाधान त्यांनी वाटत होतं. त्याच्यानंतर आताच सेवेचा हा योग आहे. मोहिते महाराज आदी करून त्यांनी जे मंडळ येथे सेवा करणारी मंडळी, ते दिंडीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष त्यांनी जवळून परिचय अशा पद्धतीने होत होता. आता इथे सेवा करण्याचा योग आला. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री कर्डिले महाराज, जे आज दिसत नाहीत मला आलेले, पण त्यांच्या माध्यमातून इथे अशा पद्धतीने संपर्क होत होता. आणि आज प्रत्यक्ष सेवाच बाणेश्वराची करण्याचा योग आला. आज आपल्या सप्ताहातला 5वा दिवस आहे. काय सेवा करावी, काय बोलावं, विचारच समोर होता. काल झाली गीता जयंती. गीता जयंती म्हणजे भगवंतानं गुरु होऊन अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं आणि अर्जुनाच्या अंतकरणातला मोह घालवला. मोह घालवून त्यांनी महाराज अर्जुनावर भरभरून कृपा भगवंतानं केली. फक्त अर्जुनाकरताच केली असं नाही, ती सगळ्या जगाकरताच केली महाराज. सगळ्या जगालाच त्यांनी परमतत्वाची प्राप्ती करून द्यायची आहे. सगळ्या जगाला त्यांनी स्वरूपाचा बोध प्राप्त करून द्यायचा आहे. त्यापेक्षा सगळ्या जगाला जीवन जगत असताना जीवन कसं जगावं, मानवीय जीवन कसं असावं. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे जगाचे, म्हणून अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. जगाचं ओझं उतरवण्याकरिता भगवंतानं गीता सांगितले. वास्तविक पाहता अर्जुन पण अवतारीच आहे, भगवान अवतारीच आहे महाराज, नरनारायणाचा अवतार आहे. मग अर्जुनाचं फक्त निमित्त केलं आणि एकाच्या काय वाडे उगवे अनेकांचे कोडे. अनेकांचं त्यांनी कोडं घालवण्याकरिता भगवंतानं हे गीता आपल्या सर्वांच्या समोर सांगितली. श्रीमद भगवद्गीता म्हणजे महाभारतातला एक भाग आहे. महाभारत युद्ध झालं, कौरव पांडवांचं युद्ध. या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये त्यांनी महाराज एवढी मोठी सेना त्यांनी होती. भगवान त्यांनी नेमका राहील कोणाच्या बाजूला प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. पण देवानं सर्वांना निर्णय सांगून टाकला. मला वाटतं काल तुम्ही हे चिंतन ऐकलं असेल. देवानं निर्णय सांगितलं की माझी सेना एका बाजूने राहील. ऐकलं ना सर्वांनी हे, आणि मी एका बाजूने राहील. मग निर्णय झाल्यानंतर त्यांनी महाराज पक्क ठरला. आता दुर्योधनही गेला, अर्जुनही भगवंताच्या समोर गेला. देवानं निर्णय दोघांना सांगून टाकला. दुर्योधनाजवळ त्याचा मामाच होता बसलेला.
त्याचं नाव होतं शकुनी मामा. तेव्हापासून मामा प्रसिद्धच झाला महाराज. शकुनी मामा, मामाला डिमांड आलं असं असणारा मामा. म्हणून त्यांनी महाराज शकुनीनं सल्ला दिला, म्हणे काय करता याचं, हा भामटाय म्हटले. शकुनी म्हटलं बरं, म्हणजे कृष्ण परमात्म्याला पाहून म्हणाले याचं काय ऐकता, याला तुम्ही बरोबर घेऊन काय करणार आहात, हा तुमचा काहीतरी घोटाळा घालेल, त्यापेक्षा याची सेना युद्ध तरी करील निदान इमानदारीनं. म्हणून भगवंताची नारायणी सेना अशा पद्धतीनं घेऊन टाकली दुर्योधनानं आणि भगवंताला स्वीकारला अर्जुनानं. आणि मग त्यांनी भगवंतानं 4 नीतीच्या गोष्टी सांगायचं ठरवलं. ती नीतीच्या गोष्टी सांगायचं त्यावेळेस ठरवलं, त्याचं कारण हेच होतं की सगळ्या जगाचं ओझं फेडायचंय. मग ते ओझं फेडण्याकरिताच देवानं केली हे तरतूद आहे. नाहीतर देवाला सगळ्यांना समंजसपणानं सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या अंतकरणातला मोह घालवता आला असता. पण देवाला हे करायचं होतं जाणीवपूर्वक की सगळ्या जगाचा उद्धार व्हावा. म्हणून भगवंतानं गीता महाभारती युद्ध सुरू होताना विशेष त्यांनी भाव अर्जुनाला सांगितलं, भगवतीची उपासना कर, तिची प्रार्थना कर. भगवती जगदंबेची प्रार्थना अर्जुनाला करायला सांगितली. हे सर्वांना माहित नाही, महाभारतातला प्रसंग सांगतोय. भीष्म पर्वामध्ये त्यांनी महाराज आपण ही गीता पाहतो, त्याच्यात जगदंबेची उपासना करायला लावली. भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली, तिचं नाव आहे विजया. ती प्रगट होऊन अर्जुनाला विचारलं काय पाहिजे तुला, म्हणे काय नाही, मला विजय पाहिजे तुझ्याकडून. तिनं आशीर्वाद दिला विजयी भव. म्हणून अर्जुनाला त्यांनी विजयापर्यंत नेता आलं. भगवान रस्ता दाखवणार आहे, त्याला सगळा त्यांनी रस्ता दाखवता येतो. महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत महाराज. महाभारत ग्रंथ जो पाहिला आपण तर व्यासदेवानी त्याची रचना केली, त्याच्या 1.25 लाख श्लोक आहेत. त्या 1.25 लाख श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र घुसडलं व्यासदेवांनी. कोणीतरी शहाणा माणूस जाऊन म्हणला, महाराज हे महाभारत म्हणजे भांडण आहे युद्ध कौरव पांडवांचं, त्याच्यात कशाला आमच्या देवाचं चरित्र घातलं, बाजूला करा म्हणे त्याच्यातून. मग 25,000 श्लोक त्यातले बाजूला केले आणि हरिवंश पुराण त्याच्यातून प्रगट झालं. राहिले 1 लाख श्लोक. त्या 1 लाख श्लोकामध्ये महाभारत ग्रंथामधल्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पर्व तयार झाले. त्या अनेक पर्वांमध्ये एक पर्व आहे, त्याचं नाव आहे भीष्म पर्व. आणि या भीष्म पर्वाच्या अंतर्गत 700 श्लोक आहेत आणि ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. भगवंतानं त्यांनी अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन त्यांनी स्वतःच मोहानं कवळलेला होता, आधीच त्यांनी महाराज त्याच्या अंतकरणात मोह होता. पण लोकांना पाहिल्यानंतर अजून त्यांनी उफाळून आला. तो म्हणला हे सेनयोरुभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. हे देवा, उभय सेनेच्या मध्ये त्यांनी माझा रथ नेऊन उभा कर. देवानं रथ नेऊन उभा केला. उभा केल्यानंतर अर्जुनानं सगळ्याच आप्तजांना पाहिलं आणि सर्वांना पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हे माझे काके मामे चुलते पुतणे हे सगळे माझे आप्तज आहेत. मोहानं त्यांनी ग्रस्त झाला. वास्तविक अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्व. गंधर्वांनी ज्याचा पवाडा गावा, ज्यानं भगवान शंकरासारख्याला युद्धात हरवावं, असा असणारा त्यांनी महाराज अर्जुन हृदय दौर्बल्य शब्द वापरला. दुर्बल झाला महाराज, मोह त्याच्या चित्तात निर्माण झाला आणि मोहानं ग्रस्त झाला. तो अर्जुन मोहे कवळीला, मोहानं त्यांनी ग्रस्त झाला अर्जुन. आणि काय करावं समजेच ना महाराज. सर्वांच्या समोर त्यांनी महाराज व्याकुळ होऊन त्याच्या हातातलं जे धनुष्य आहे ना, गळून पडायची वेळ आली. हे गांडीवं स्त्रंसते हस्तात त्वच्चैव परिदह्यते, अशी अवस्था त्याची झाली. गांडीव नावाचं धनुष्याचं नाव आहे गांडीव धनुष्य. आणि ते हातातून गळून पडायची वेळ आली. त्याचे ओठ त्यांनी महाराज थरथर हात थरथर कापू लागले, घामाघूम झाला. आणि मग भगवंताकडे पाहून त्यांनी महाराज फार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लागला. अर्जुन शहाणपणा सांगू लागला. त्यानं त्यांनी सांगायला सुरुवात केली, देवा हे युद्ध जर मी अशा पद्धतीने केलं तर सगळ्या आप्तजांचा वध होईल नाही का रे. आणि असं जर त्यांनी झालं तर पुन्हा त्यांनी मला पाप लागायचं नाही का. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया, सगळे पितर त्यांनी पतनाला जातील, पिंडोदक क्रिया लुप्त होऊन जातील, सगळ्या कुलश्रेया त्यांनी महाराज अशा पद्धतीनं म्हणजे सगळंच वातावरण बिघडून जाईल असं त्यांनी अर्जुन बोलू लागला. पण हे सगळं त्याचं बोलणं ऐकून घेत होता देव शांतपणे. आणि पंडितासारखा बोलणारा हा अर्जुन त्यांनी बोलतच होता. पहिल्या अध्यायात काही बोललाच नाही देव, अर्जुन एकटाच बोलत होता. आणि दुसऱ्या अध्यायाला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला अर्जुन म्हणला, का मी एकटाच बोलतोय, तू काहीच बोलत नाहीस देवा. अरे मला समजत नाही ना काही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि ताम सम्म धर्म सम्मूढ चेता. मला समजत नाही, तू मला काहीच सांगत नाहीस, मला काहीतरी सांग ना. 2 गुडघे त्यानं जमिनीवर टेकवले. कोण? अर्जुनानं. आणि हात जोडून भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत बोलू लागला, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालो देवा, काहीतरी उपदेश कर ना, मला समजत नाही ना काही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव. माझ्या बुद्धीमध्ये त्यांनी आता काहीतरी प्रकाश पडायची गरज आहे, मी मोहित झालो अशी मला त्यांनी तर्कबुद्धी झाली. काय करू आता, तुम्हाला काहीतरी समजून सांग. मग ज्या वेळेला इमानदारीनं रितसर त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं अर्जुनानं, त्यावेळेला भगवंतानं सुद्धा रितसर गुरुत्व स्वीकारलं.
आणि गुरु होऊन त्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि मग अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं. सगळ्या अध्यायांमध्ये तुम्ही बारकाईनं बघा, 18 अध्यायांमध्ये विशेष रूपानं भगवंतानं त्यांनी भाव प्रगट केले वेगवेगळे. पहिला असणारा अर्जुन विषाद योग आहे, तिथून त्यांनी सुरुवात केली तर कलशाध्यायापर्यंत त्यांनी महाराज अशा पद्धतीनं सगळेचे सगळे भाव भगवंतानं प्रगट केले अर्जुनाच्या समोर. आणि मग शेवटी अर्जुनाच्या तोंडातून पावतीच बाहेर आली. अर्जुन म्हणजे काही मशीन नाही, बटन दाबलं का पावती यायला, पण पावती आली म्हणजे त्याच्या मुखातले शब्द आहेत. अर्जुन म्हणतो, हे नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युतम स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. हे देवा, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला, मला आठवण झाली. स्मृतिर्लब्ध्वा, कशानं? तत्प्रसादान मयाच्युत, हे अच्युता तुझ्या प्रसादानं माझा मोह नष्ट होऊन मला आठवण झाली. कशाची? अरे मी सच्चिदानंद स्वरूप आहे याची, मी त्यांनी अजर अमर आहे याची. या दिव्य असणाऱ्या भावात अर्जुन निघून गेला. म्हणून त्याला म्हणतोय, करिष्ये वचनम तव, तू म्हणशील तसं आता मी करायला तयार आहे. मग भगवंतानं सांगितलं, अर्जुना तुला झुंजायलाच लावतोय, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा, म्हणून झुंज देण्याचा हा शिकवतोय परमात्मा. ती झुंज त्यांनी महाराज अर्जुना करता शिकवायची असं नाही, तर ती आपल्या करता शिकवायची आहे. हा भगवान त्या गीतेतच स्वतः म्हणतो की मी स्वतः प्रगट होत असतो. कशाकरिता? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानावधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात धर्माची स्थापना करण्याकरिता येतो. मग गीता भगवंतानं सांगितली अर्जुनाला, ती त्यांनी कशाकरिता सांगितली असेल तर धर्म सांगण्याकरिता सांगितली. म्हणून जर बारकाईनं पाहत असाल, गीतेतला पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे. आणि शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हे जे म्हणत असताना दोन श्लोकांचा समन्वय जर केला तर पहिल्या श्लोकात सांगितलं धर, आणि शेवटचा जो श्लोक आहे गीतेतला त्याच्या शेवटी आलं म, म्हणजे धर्म. धर्म पुढे सुरुवात धरणे केली ना, धर, आणि शेवटचा शब्द जर गीतेचा कोणता असेल तर मतीर मम, म्हणजे म आलं, म्हणजे धर म. संपूर्ण गीतेमध्ये भगवंतानं जगाला काय सांगितलं असेल तर धर्म. धर्म सांगण्याकरिताच परमात्मा आला. देवानं धर्म त्यांनी सगळ्या जगाच्या समोर प्रतिपादन करून सांगितला. आणि देवानं सांगितलेला गीता धर्मानुसार त्यांनी जर मनुष्य जीवन जगू लागला तर त्याचं जीवन मंगलमय होऊन त्यांनी महाराज त्याला परमतत्वापर्यंत जाता येईल. त्यानं विशेष असणारं ज्ञान त्या माध्यमातून सांगितलं, शांत स्थितीपर्यंत जाण्याचं. तो स्वतःच म्हणतोय, हरी हे श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतीरनंतरम. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतीरनंतरम. ही शृंखलाच वर्णन करून सांगितली. श्रेष्ठ असणारं ज्ञान सांगितलं नाही. ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं जगात दुसरं काही नाही. म्हणून श्रेष्ठ असणारं ज्ञान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं. आणि हे सांगून त्यांनी अर्जुनाचा मोह त्यांनी घालवला आणि अर्जुन कृतार्थ झाला. त्यानं युद्ध करून सुद्धा त्यांनी महाराज त्याची ती स्थिती बिघडलीच नाही. जेव्हा अर्जुनाच्या त्या मुखातून पोहोचपावती आली ना पूर्णत्वाची, त्याला समाधानाची, देवाला फार आनंद झाला. महाराज माऊलीने त्याचा आनंद व्यक्त केला बघा, व आपल्या सर्वांच्या समोर सांगितला. म्हणे कसं काय? भगवंताला त्यांनी महाराज अर्जुनाला हे बोललेलं पाहून फार समाधान वाटलं. म्हणजे देवानं काय केलं, घाईघाईनं पुढे होऊन अर्जुनाला हृदयाला लावलं. महाराज त्याचं वर्णन माऊली करतात. मग सावळा असा कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू, दक्षिण म्हणजे उजवा, उजवा हात त्यांनी समोर, बाहू पसरोनी दक्षिणू, ज्याच्या हातात कंकण आहे असा सावळा असणारा परमात्मा, तो हात समोर करून त्यांनी महाराज अर्जुनाला आलिंगन देऊ लागला. आलिंगिला स्वशरणो भक्तराज, अर्जुनाला आलिंगन दिलं. मग काय झालं? हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणायसे अर्जुना. अर्जुनाला आपल्यासारखं भगवंतानं केलं आणि मग युद्धात घातला आणि आपल्यासारखं करून युद्ध करण्याकरिता उभा केला. मग अर्जुनानं खऱ्या अर्थाने युद्ध केलं, मग त्याला विजय प्राप्त झाला. म्हणजे अर्जुनाची जी विजयश्री आहे ती त्यांनी महाराज भगवंतामुळेच आहे. भगवंतानं त्याला अशा पद्धतीने त्या विजयश्रीचं विशेष ज्ञान प्राप्त करून दिलं आणि म्हणून त्यांनी एवढं वैभव आपल्या सगळ्या जगात साधकांना पाहण्याकरिता मिळालं. म्हणून परमात्म्याने ती गीता स्वतः अर्जुनाला सांगितली. महाराज वर्णन करून सांगतात, हे स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री स्वमुखे आपण सांगतो श्री स्वमुखे आपण सांगतो श्री गीता प्रश्न अर्जुने श्री
स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. देवानं स्वतः अर्जुनाला गीता सांगितली. ती गीता त्यांनी गुरु होऊन सांगितली. का बरं सांगितली असेल? या अभंगात त्यांनी त्याचा संपर्क आहे म्हणून अभंग घेतलाय आजचा चिंता न करता. याच्यातही माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आणि आपणची देव होय गुरु ते तिथं लावण्यासारखं आहे. अर्जुनाच्या विषयीचा विशेष असणारा प्रेमभाव भगवंताच्या अंतकरणात होता म्हणून अर्जुन स्वतः अर्जुन त्यांनी शिष्य झाला म्हणून भगवान त्यांनी मला स्वतः त्याचा गुरु होऊन त्याला तत्वज्ञान सांगू लागला. हे अर्जुनानं म्हणायचंय माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. अर्जुनाचं देवावर प्रेम आहे म्हणून देवानं स्वतःचं प्रेम अर्जुनाविषयीचं प्रगट केलं आणि त्याला गुरु होऊन तत्वज्ञान प्राप्त करून दिलं. हे शिकण्यासारखं आहे म्हणून कालचा प्रसंग सांगण्याचा उद्देश नव्हता. आजचा अभंग त्याच्यातून घ्यायचंय काय हे सांगण्याकरिता आहे. विठोबा जीवनामध्ये मनुष्य शरीराला आल्यानंतर आद्य कर्तव्य माणसाच्या शरीराचं काय असेल तर ते स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं, मोक्ष प्राप्त करून घेणं. मोक्षापर्यंत जाण्याकरिताच हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. याच्यात जे आयुष्य देवानं दिलं ना या आयुष्याच्या माध्यमातून सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते. त्याच्याकरिता अट्टहास केला पाहिजे. आयुष्याचे या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. एवढा अधिकार आपल्याला प्राप्त झाला की आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून इथं आल्यानंतर त्यांनी महाराज दुसरं काही करायचं नसतंय. माणसाच्या शरीराला आल्यानंतर त्यांनी परमात्म्याचीच प्राप्ती करून घेण्याकरिता अट्टहास करायचा. त्याच्याशिवाय जीवाला समाधान प्राप्त व्हायचं नाही. महाराज सांगतात हे आपुला तो एक देव आपला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा. विना जीवा सुखानो विना जीवा सुखानो विना जीवा सुखानो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. देवच आपलासा करून घेतला पाहिजे. त्याच्या वाचून जीवाला सुख मिळणं शक्यच नाही. सुखाची कल्पना करता यायची नाही. म्हणून देव आपलासा केला पाहिजे. पण देव आपलासा करण्याकरिता किती लोक त्यांनी तयार आहेत आणि किती देवाच्या दिशेनं प्रवास करतायत हे जर पाहायला आपण लागलो तर मग मात्र खंत अंतकरणात निर्माण होते की एवढी माणसं त्यांनी आपल्या डोळ्यासमोर दिसतात. कोट्यावधी भारताचीच कितीतरी लोकसंख्या आहे 100 कोटीपेक्षा जास्त. एवढे लोक आहेत पण त्यातले किती लोक असे आहेत की जे भगवत प्राप्तीकरिता अट्टहास करतात. जगातल्या इतर लोकांचा विचार मला करायचा नाही. वसुधैव कुटुंबकम नाही तर सगळं आपलं कुटुंबच आहे. किती लोकांचा विचार करणार. पण निदान भारत भूमीमध्ये ही भारत भूमी याला भारत का म्हणायचं. भारत शब्दाचा अर्थ करत असताना भा शब्दाचा अर्थ करावा ज्ञान आणि रथ म्हणजे ज्ञानामध्ये रथ असणारा जो देश आहे त्याला म्हणायचं भारत. भा शब्दाचा अर्थ होतो भक्ती. भक्तीमध्ये रथ असणारा जो देश आहे त्याला म्हणायचं भारत. म्हणून हा भक्ती ज्ञानात रथ असलेला देश आहे. मग या देशात तरी निदान लोकांनी भगवंताच्या चिंतनाकरिता अट्टहास करावा ना. त्याच्यातले किती करतात हा महत्वाचा विचार आहे. नाहीतर दुर्लभ असणारी गोष्ट भगवंतानं देऊन टाकली महाराज सहज. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य स्वतः वर्णन करून सांगतात. ते म्हणतात हे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम. देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होणाऱ्या 3 गोष्टी आहेत. त्याच्यापैकी मनुष्यत्व हे त्यांनी महाराज प्रधान आहे. हे देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होतं. परमात्म्यानं अनुग्रह केला की मनुष्य शरीर प्राप्त होतं. तर फक्त मनुष्य शरीर प्राप्त होऊन चालायचं नाही. त्याच्यात पुन्हा दुसरा मुद्दा आहे मुमुक्षुत्वम. त्याच्यात मुमुक्षु भाव त्यांनी असला पाहिजे. मुमुक्षु कळण्याकरिता आधी मोक्ष कळावं लागेल की नाही. मोक्ष म्हणजे काय. कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्याचं नाव आहे मोक्ष. आता आपण पाठ ऐकतो. पिंपळगाव पाराकर महाराज आहेत ज्यांना त्यांनी अनेक बाळकृष्ण महाराजांकडे जंगले महाराजांकडे सगळ्यांकडेच पाठ आता होतात की नाही. पाठ ऐकायची सवय तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती. मला वाटतं मोहिते महाराज पण पाठ घेत होते इथं बुऱ्हाणगरमध्ये. म्हणून त्यांनी ग्रंथाचं अध्ययन केलं की मग नजर येत असते. गुरुजी म्हणायचे परमार्थ नजरेचा असावा. नजर नसल्यावर त्याचा काय उपयोग आहे. परिभाषा कळाली पाहिजे.
नाही तर कहा गए तो आमचे भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, केला तो कुछ नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर. ते म्हणायचे कुठे गेले कुठे नाही, काय आणलं काय नाही, कशाला निघालो आपण. हे कळालं पाहिजे, नजर असली पाहिजे, परमार्थाची परिभाषा कळाली पाहिजे. ही कळाली की सगळ्या गोष्टी कळतात. मोक्ष कळावा. मोक्ष म्हणतात कशाला? कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती. हे जे दिसणारं जगत आहे ना, हे जगतच आपल्या संपूर्ण दुःखाला कारणीभूत आहे. याच्यामुळेच आपल्याला दुःख होत आहे, याच्यामुळेच आपण त्रासात आहोत. हे घालवलं पाहिजे. पण जाईल कसं? हे जर त्यांनी घालवायचा प्रयत्न केला, किती जेसीबी आणले म्हणजे जगताचा नाश करता येईल? काय करता येईल तुम्ही सांगा? असं जेसीबीने करता यायचं नाही. मग काय करावं लागेल? त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. कारण घालवलं म्हणजे ते संपून जाईल. मग त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे अविद्या, अज्ञान, त्याला म्हणा माया म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा. त्या कारणानं जगत प्रतीला येतं. म्हणून कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती म्हणजे अज्ञान त्यांनी घालवलं की जगत आपोआपच जाईल, दिसेन असंच होऊन जाईल महाराज. दृष्टी प्राप्त होईल ना. साधू संतांना दृष्टी प्राप्त झाली म्हणून जे आतापर्यंत पाहत होते ते दिसायचं बंद झालं. सांगू का प्रमाण? हे सहज मी आंधळा निराकार सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाले जन दिसे तेथे. आतापर्यंत जन दिसत होतं पण वृत्ती निवृत्त झाल्या कारणानं जन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते. मग काय दृश्य होतं आतापर्यंत? त्याला म्हणायचं जगत. हे जगत दृश्य रूपानं दिसत होतं ना. हा प्रपंच दिसत होता. दोन प्रकारचं प्रपंच, एक समष्टी प्रपंच आणि दुसरा व्यष्टी प्रपंच. समष्टी म्हणजे बाहेर दिसणारा सगळा हा समष्टी प्रपंच आहे आणि व्यष्टी म्हणजे हे शरीर. हे शरीर सुद्धा प्रपंचच आहे. काहींचा मोठा असतो प्रपंच असा, काही आपले बारीक असतात त्यांचा जेमतेम असतो. असं प्रपंचच म्हणायचं त्याला. हा प्रपंचच आहे मला. पण हा दिसतो ना आपल्या सर्वांना प्रपंच म्हणून त्रास आहे. हे जगत दिसतं म्हणून त्रास आहे. हे शरीर मी म्हणतो म्हणून त्रास आहे. हा त्रासच निघून जाईल महाराज कधी? वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते अदृश्य होऊन गेलं महाराज. जे दृश्य होतं का बरं? श्री गुरूंची प्राप्ती जीवनात झाली की मग होत असतं महाराज असं. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जिने विकासू वंदू. आता माऊली म्हणतात मावळवित विश्वाभासू हा भौतिक सूर्य जर उदयाला आला तर या सूर्याच्या उदयानं जगत प्रकाशित होतं. भौतिक सूर्याच्या उदयानं जगत प्रकाशित होतं. पण आध्यात्मिक सूर्य म्हणजे श्री गुरुदेव ज्या दिवशी जीवनामध्ये श्रीगुरूंची प्राप्ती होते आणि त्या दिवशी दिसणारं जगत नाहीसं होऊन जातं. मावळवित विश्वाभासू विश्वाचा आभास मावळून जातो. हा विश्वाचा आभास मावळला रे मावळला की त्याच क्षणाला समाधान प्राप्त होतं. म्हणून कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती ही श्रीगुरूंच्या प्राप्तीने होईल. ते येतील आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतील. ते सांगतील तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. आणि विशेष असणारं हे ज्ञान ज्या दिवशी अंतःकरणात प्रगट होईल त्या दिवशी अंतःकरणातला अज्ञानाचा अंधार संपून जाईल. आणि तो संपून गेला रे गेला की मग मात्र त्यांनी फक्त ब्रह्म शिल्लक राहील. याला म्हणायचं ब्रह्मप्राप्ती. म्हणून कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याचं नाव आहे मोक्ष. या मोक्षाची जी इच्छा तिचं नाव आहे मुमुक्षुता. आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात मुमुक्षू. असा असणारा मुमुक्षू. भगवंताची कृपा झाल्याशिवाय माणसाचं शरीर मिळत नाही.
भगवंताची कृपा झाल्याशिवाय माणसाच्या शरीरात आल्यानंतर मोक्ष प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही. आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त करून देणारा महात्माही भेटत नाही. कारण तो असा मिळत नाही मोक्ष, महात्म्याच्या कृपेनं प्राप्त होऊ शकतो. कारण ते मोक्षाची सोडी बांधी करी अशी त्यांची अवस्था आहे. एवढे श्रेष्ठ आहेत महाराज की त्यांच्या संगतीनं सहज मोक्ष प्राप्त होऊ शकतो. महाराज वर्णन करून सांगतात, हे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन घडलं रे घडलं की एका क्षणात मोक्ष प्राप्त करून देतात. त्यांचं सामर्थ्य आहे. मला फक्त शब्दार्थ घ्यावासा वाटत नाही. या प्रमाणामधला शब्दार्थच जर घेतला आणि भेटले संतन त्यांना आलिंगन दिलं लगेच मोक्ष प्राप्त झाला, असं जर एखादं म्हणत असेल मला तेवढाच घ्यावासा वाटत नाही. आलिंगन घ्यावंसं वाटतं. आलिंगन हा शब्द फक्त दोघांनी एकत्र येऊन एकमेकाला भेटायचं कडकडून एवढाच घ्यायचा अर्थ नाही. खरा अर्थ काय वेगळाच आहे. आलिंगन त्यांच्या विचाराचं माझ्या विचारांचं आलिंगन झालं पाहिजे. लक्षार्थ त्यांची ते ज्या विचारावर आहेत ते विचार माझ्या अंतःकरणात प्रगट व्हावेत आणि दोघांचे विचार एक होणं याचं नाव आलिंगन आहे. मला संतांचं आलिंगन घडल्यानं मोक्ष प्राप्त होईल, पण केव्हा? जेव्हा मी संत ज्या विचारावर आहेत त्या विचारापर्यंत जाईन आणि त्या विचारांशी एकरूप होईन, तेव्हा खऱ्या अर्थानं मला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष आहेच आयता, ते देण्याकरिता तयार आहेत. मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. मग श्रवणात जर मोक्ष प्राप्त होतो तुम्ही म्हणता आलिंगनाने मिळतो म्हणजे काय होतं? अहो, श्रवण करत असताना त्याने महाराज तो जर महात्मा असेल आणि खरोखर मोक्ष स्थितीपर्यंत गेला असेल तर त्याच्या विचाराची जी प्रवाहित होणारी धारा आहे त्या धारेशी आपण जर कनेक्ट झालो आणि आपली विचारधारा जर त्याच्याशी जुळली तर त्याच क्षणाला मोक्ष आयताच आहे. हा मोक्ष देणारा सुद्धा तो महात्मा आहे. म्हणून त्यांनी महापुरुष संश्रय 3 गोष्टी आहेत भगवंताच्या कृपेने मिळतात. देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होत असतात. 3 गोष्टी प्राप्त होतात. आपल्याला देवाच्या अनुग्रहानं शरीर मिळालं माणसाचं, पण माणसाचं शरीर मिळून एवढे 100 कोटीपेक्षा जास्त आपण आहोत सगळे. किती लोकांना मुमुक्षुत्व आहे सांगा? नाही. मग मुमुक्षुत्व त्यांनी असणारा एखादा दुर्लभ पाहायला मिळतो की त्याच्या पोटात जिज्ञासा आहे. काय मी उद्धार पावेन काय हे कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, कहे खंडैल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म. असं म्हणणारा एखादाच कुठेतरी सापडतो, तो सुद्धा दुर्लभ आहे. आणि अशा दुर्लभ असणाऱ्या मुमुक्षूला सुद्धा मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. तो सहजासहजी भेटत नाही. कशानं प्राप्त होईल हे सुद्धा कळत नाही. देवाजवळ विनंती केली, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादी कुदुरावले, आयसीवर मे मज दावी नारायणा, आंतरीच्या कोणा प्रगट. मला कळत नाही रे, ते बहु अवघड आहे संत भेटी. बरे जग जेठी करुणा केली. फार अवघड आहे असे संत भेटणं. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेटी झालिया भाग्य परम, ऐसे कैसियाने भेटते ते साधू. असे कसे ते साधू प्राप्त होतील? ते सहजासहजी भेटत नाहीत. ज्यांच्या उपदेशानं त्यांनी महाराज दिव्य स्थिती अद्वैत भाव अंतःकरणात निर्माण होऊ शकतो. गुरुवचने फुटली पहाट, बाबा अहंकार निशिघन दाट, गुरुवचने फुटली पहाट. म्हणून त्यांनी माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखडगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. म्हणून त्यांनी महाराज ती भक्ती प्राप्त होईल जीवनामध्ये. गुरुवचनानं पहाट फुटल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतील. तो महात्मा जीवनामध्ये यावा असा सहजासहजी तो भेटणार नाही. मग तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. नरदेह प्राप्त होणं आपल्या हातात नाही म्हणतात, दुर्लभ आहे. याच्यात मोक्ष प्राप्तीची इच्छा आपल्या हातात नाही, दुर्लभ आहे. त्याच्यात मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा आपल्याला त्यांनी भेटू शकत नाही, दुर्लभ आहे. मग एवढं दुर्लभ आहे ना, आयुष्य तर फार थोडं आहे. मग थोड्या आयुष्यामध्ये त्यांनी महाराज हे सगळंचे सगळं कसं प्राप्त करायचं आणि मोक्षापर्यंत जायचं कसं?
मग असा जर प्रश्नच आपल्या समोर असेल, वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य होतं, जास्त होतं याच्या आधीच्या युगांमध्ये. 1000 वर्षाचं आयुष्य होतं म्हणतात द्वापार युगात. कलियुगात 100च झालं, 1 शून्य कमी झाला. म्हणजे त्यांनी कमी झालं आयुष्य 100 वर्षाचं. त्याच्यात पुन्हा त्यांनी शतगणिले ते अर्धरात्र खाय, त्याच्यात पुन्हा मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, आणि काय भजन असे उरले ते पाहे का. एवढंच आयुष्य, त्याच्यात काय आपल्याला मोक्षापर्यंत जाता येईल. असं आहे मत. झोपा खाता खाताच आपला जन्म त्यांनी वाया जातो महाराज. लोक घरी झोपतात असं नाही, परमार्थ करण्याकरिता कीर्तन ऐक नाही, कीर्तनात सुद्धा झोपतात. थंडीचे 4 महिने चांगले असतात तेवढे, त्याच्यात त्यांनी लोकांना आली तरी सुद्धा ती त्यांनी तग धरीत नाही मला तिला, कारण थंडी वाजली की माणसं झोपू शकत नाही. ते म्हणतात आता काय करावं, म्हणून त्यांनी बरं असतं थंडीच्या दिवसातली कीर्तन चांगली असतात. लोक जागे राहून ऐकतात. ते बुवामुळे ऐकू ना तर थंडीमुळे ऐकू, पण जागे राहतात. या मुद्द्यापर्यंत जायचंय, स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा, आणि एवढंच आयुष्य आहे. कसं काय एवढं सगळं करायचं, स्वतःहून कसं जाता येईल, असा जर विचार मनात असला, आणि एवढं त्यांनी कठीण सांगितलं कसं जाता येईल, प्रत्येक मनुष्य विचार करतो. कीर्तन त्यांनी सुरू असताना कीर्तनकार काय बोलतोय त्याच्या बोलण्यावर पक्क लक्ष ठेवून त्यांनी एका शब्दाचा विचार केला पाहिजे, आणि विचार करून ते शब्द आपल्या अंगावर ओढून घेतले पाहिजेत. बऱ्याच वेळेला कीर्तनकार तोंड टाकून सुद्धा बोलतो, पण लोकांकडे एक मंत्र असतो, ते म्हणतात फार बुवा बोलला बरं का. पण प्रत्येकाच्या मनात एक भाव असतो की हा बुवा बोलतोय, हा मी सोडून सगळ्यांना बोलतोय. हे माझ्याकरिता नाही, हे बाकीच्या सगळ्या लोकांकरता, माझ्याकरिता याच्यातलं काहीच नाही. हा भाव सगळ्यांच्या पोटात असतो, म्हणून ते अंगाला लागून घेत नाहीत. म्हणत प्रत्येकाने स्वतःच्या अंगी लावून घेतलं पाहिजे. असं त्यांनी बोलायला लागलं की बुवा बोलायला लागलं की आपले पानं उचकीत जायचे, आणि पानं उचकून त्याच्यात ठरवायचं आपण नेमकं कोणत्या मुद्द्यावर आहोत आणि आपल्याला काय मिळवायचंय. आपण खरोखर मुमुक्षुत्व आपल्या अंतःकरणात आली का, आपल्याला खरंच वाटतं का जगताची निवृत्ती व्हावी, आपल्याला खरंच वाटतं का ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी. आणि जर कधी वाटलंच नसेल तर आपण मुमुक्षु कशाचे, आपण काय परमार्थ करतो. मग हा मूळ परमार्थ आहे काय. फक्त पंढरपूरला पायी गेल्यानेच परमार्थ होतोय महाराज. फक्त पोथ्या वाचून वाचून पार पोथ्याचे पानं फाडून टाकल्याने परमार्थ होतोय. टाळ कुटून किलोचा त्यांनी पावशरावर आणल्याने परमार्थ होत असतोय. कशानं परमार्थ होतो, या बाह्यक्रियेनं परमार्थ होत नाही. परमार्थ विचाराचा आहे. विचारा वाचून नपविचे समाधान. विचारा वाचून परमार्थ होणं शक्य नाही. बाहेरच्या क्रियांनाच लोक परमार्थ म्हणायला लागले, ते त्या क्रिया करूनच म्हणतात आम्ही फार मोठे परमार्थिक आहोत. कशाचे परमार्थिक. विचाराची जर अवस्था प्राप्त झाली नाही, विचाराची भूमिका, विचाराची बैठक जर तयार झाली नाही, आणि परमार्थात कशाला परमार्थात आली हेच माहित नाही, मोक्ष कशाला म्हणतात हेच माहित नाही, काय मिळवावं लागतो हे माहित नाही, मी कोण आहे हे माहित नाही, मला कुठे जायचं हे माहित नाही, कशाचाच तपास नाही. परमार्थिक तर आम्ही फार मोठे आहोत. 70 वर्ष वाऱ्या केल्या. मोकारतानी जायचं पंढर, देव म्हणतो कशाला येतो, तुला समजतच नाही काही. एवढ्या लांब त्यांनी येतो, जीवाचे हाल करून घेतो, घेण्याची, पावसा पाण्याची, उन्हाचे, जेवायला भेटत नाही, टायमाला सगळा घोटाळा अख्खा. एवढं सगळं करण्यापेक्षा कधीतरी सत्संगतीत राहावं. कशाकरिता वारी सांगितली, ती देवाकडे पायी जाण्याकरिता नाही सांगितली. अरे त्या वारीच्या माध्यमातून संतांचा संग घडेल, त्या संतांच्या संगतीत त्यांनी बसल्यानंतर काही विचार आत्मसात करून घेता येतील, आणि ते विचार आत्मसात झाल्यानंतर त्या विचारांच्या माध्यमातून जीवनाला कलाटणी मिळेल, आणि भगवंताच्या स्वरूपाला जाणून भगवंताच्या भेटीपर्यंत जाता येईल. याच्याकरिता पंढरीची वारी आहे. लोक फक्त वारी केली म्हणून सांगतात. एकदा वारीहून आले की 4 महिने भांडवलच होतं. फुसफुस करायला लागले, फार सर वारीला गेलो होतो, तुला आमंत्रण दिलं होतं, वारीला गेलो होतो, दणकून कार्यक्रम सुरू होतो. मला खोकला, थोडा खोकून झाला की मुताम खोकायचा 4-6 लोकांपुढं, आणि खोकला की लोक विचारत का वारी होती ना आता, म्हणजे देवावर उपकार करायलाच गेला तो खोकायला. कशाकरिता हे सगळं आपण करतो. विचाराची अवस्था प्राप्त व्हायला नको का. संत संगतीत गेल्यानंतर त्यांनी विचार प्राप्त होतील, आणि विचारानं जीवन परिवर्तित होईल, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परमार्थात विचार महत्वाचा आहे. आणि कशाचा विचार असेल तर क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधूतून पार जाण्याकरिता विचार केला पाहिजे, प्रत्येक क्षणाला केला पाहिजे. का बरं प्रत्येक क्षणाला करायचा. प्रत्येक क्षणाला शेवटचं क्षण समजलं पाहिजे. कधी काळ येईल सांगता येत नाही, कधी उचलून नेईल सांगता येत नाही. कोणताही क्षण शेवटचा क्षण असू शकतो, काळ विचारून येत नाही महाराज. म्हणून प्रत्येक क्षणाला सावध राहिलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात नित्य नवा दिवस जागृतीचा. नित्य रोज येणारा दिवस त्यांनी महाराज जागृतीचा असावा, आणि स्वरूपाची जागृती करून घेण्याकरिता आपण अट्टहास करावा. महत्वाचा विचार. मग जर आपल्याला त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने हे करता येत नसेल, आणि स्वतःच्या मनानं जर मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येत नसेल,
मनुष्य जन्माची सार्थकता जर करून घेता येत नसेल तर काय केलं पाहिजे? मग अशा भोळ्या भाबड्या लोकांकरता तुकोबरांनी विशेष असणारं साधन सांगितलं, जे कलियुगाला शोभणारं साधन आहे. अनेक युगांमध्ये अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या. कृते ध्यायतो विष्णुम त्रेतायम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात 4 प्रकारचे साधनं 4 युगांमध्ये सांगितले. सत्ययुगामध्ये कृते ध्यायतो विष्णुम ध्यान सांगितलं, विष्णू परमात्म्याचं ध्यान करा. त्रेतायम यजतो मखैः त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत जाता येत होतं. द्वापारे परिचर्या नाम सेवा, सेवेच्या माध्यमातून परमात्मा त्यांनी प्राप्त होत होता. पण कलियुगामध्ये मात्र ही 3 साधनं लोक करीत नाहीत. ध्यान करा म्हणलं की असं त्यांनी ध्यान करायचं म्हणल्यावर आसन सिद्ध करायला नको का? निदान 1 तासभर एका आसनात बसता आलं पाहिजे. 1 तासभराचं प्रवचन असलं की लोक 84 आसनं करतात, इकडून तिकडं वाकडे तिकडे होऊन बेजार सगळे. आसन सिद्ध करणं, ध्यान जर करायचं एकाग्र होऊन ध्यान करायला नको का? म्हणून आसनच सिद्ध होत नाही, ध्यान कधी करतील? या सगळ्या गोष्टी सहजासहजी करण्यासारख्या नाही. भर म्हणे यज्ञ करतो, अरे यज्ञ करणं तरी काय सोपी गोष्ट आहे का? यज्ञामध्ये सगळ्या गोष्टी अगदी म्हणतात, आमचे भाऊ म्हणायचे की यज्ञ सुरू असताना यज्ञामध्ये हत्तीच्या सोंड्यासारखी गावरान तुपाची धार लावली पाहिजे आणि मग तो यज्ञ संपन्न होत असतो. आता कुठून हातीच्या सोंडासारखी बघायला भेटत नाही गावरान तूप महाराज, डालड्यावरच त्याने आपण फुगायला लागलो, अशी आपली अवस्था. म्हणून गावरान तूप त्यांनी कुठून आणायचं? ते यज्ञात टाकण्याकरिता खायला भेटत नाही, यज्ञात कुठून टाकायचं? महत्वाचा विचार आहे ना. म्हणून यज्ञ आपण करू शकत नाहीत म्हणे मग सेवा करा. आज कोणालाच सेवा करायला आवडत नाही. सगळ्यांना त्यांनी महाराज मस्त पाहिजे, टकाटक. काही सेवा करायची नाही, टाळ उचलायची नाही, चटाया उचलायची नाही, पेटी उचलायची नाही, विना उचलायचं नाही, झाडून घ्यायचं नाही, कोणाला पाणी विचारायचं नाही, कोणाला जेवण विचारायचं नाही. मस्तपैकी एकदम कार्यक्रमात लगेच जाऊन त्यांनी टेचित अशा पद्धतीने आपण जाऊन बसायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? का सांगतो कशाकरिता? हे असं सांगितलं पाहिजे बुवा लोकांनी. म्हणजे असं सांगितलं की सगळेच झाडून घ्यायला लागतात दुसऱ्या दिवशी, आपोआपच त्यांनी होतं महाराज ते की नको आपल्या अंगावर बला घेण्या देण्याची. म्हणून उचल साचल करणं सेवा नाही का? मग ही काय फक्त संयोजकांनीच करायची असते काय? सगळ्यांचंच काम आहे. कलियुगामध्ये त्यांनी लोक सेवा करायला नको म्हणतात, लोकांना फक्त मेवाच अपेक्षित आहे. सेवा नको म्हणतात म्हणून त्यांनी ध्यान करू शकत नाहीत, हे यज्ञ करू शकत नाहीत, हे सेवा करू शकत नाहीत. मग काय करू शकतात? हे भगवंताचं भजन करू शकतात, हे भगवंताचं कीर्तन करू शकतात, हे भगवंताचं नामस्मरण करू शकतात. म्हणून कलियुगामधली प्रधान साधना जर कोणती असेल, तुम्हाला गरुडासारखं वर जायची सवय लागली, आम्हाला आपलं त्यामुळे यांना म्हणत होतो म्हणा वर म्हणून. जमतंय का? नरड येईल ना बाहेर असं थंडीच्या काळात. असं कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगात एकच साधन आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. ते कीर्तन केल्यानं परमात्मा प्राप्त होईल नव्हे, भेट देईल. महत्वाचा विचार आहे.
पण सगळ्यांना काय कीर्तन म्हणलं की सगळ्या लोकांच्या डोळ्यापुढे एकच विचार येतो, कीर्तन म्हणजे असं धोतर लावलं पाहिजे, कीर्तन म्हणजे असा पटका बांधला पाहिजे, कसून त्यांनी कंबर लावून लगेच लोकांच्या समोर 2 तास बोललं पाहिजे, याचं नाव कीर्तन. एवढंच कीर्तन नसतं. एवढंच ज्यांना कीर्तन वाटतं ते त्यांनी गैरसमजात आहेत. कीर्तन यालाच म्हणत नाहीत. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत महाराज. गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, नाम संकीर्तन. किती कीर्तन सांगितले, अनेक कीर्तन आहेत महाराज. एखाद्याला त्यांनी भगवंताचे गुणानुवाद गाता येतात, त्याला गुण संकीर्तन म्हणा. एखाद्याला भगवंताच्या क्रीडा सांगता येतात, क्रीडा संकीर्तन. एखाद्याला भगवंताच्या लीला सांगता येतात, ते लीला संकीर्तन. एखाद्याला भगवंताच्या स्वरूपाचा महिमा सांगतो, तो माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, ही त्यांनी स्वरूप भगवंताचं सांगता येतं, म्हणून त्यांनी स्वरूप संकीर्तन. अशा अनेक प्रकारचे कीर्तन आहेत. त्याच्यात सर्वात त्यांनी सोपं कीर्तन जर काय असेल तर नामसंकीर्तन. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. सोपं साधन आहे नामसंकीर्तन. म्हणून तर संतांनी स्वीकारलं नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. म्हणून त्यांनी नामसंकीर्तन सोपं असणारं संकीर्तन आहे. म्हणजे भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंताचं नाम मुखानं गावं. जर देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, देवाचं नाव त्यांनी महाराज मुखानं फार प्रेमयुक्त अंतकरणानं, भावयुक्त अंतकरणानं गायलं पाहिजे. महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय आहे. भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं गीत गा आणि भगवंताचं नाम घेत राहा. तुला जर देव हवा असेल तर हा सोपा उपाय. महाराज काय होईल हो देवाचं नाव घेतल्यानं, काय होईल त्यांनी भगवंताचं नाम संकीर्तन केलं ना. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. भगवंताचं नामचिंतन सदैव करत राहावं, सदैव भगवंताची कथा वर्णन करून सांगत जावी. त्यानं काय होईल, सदैव चित्ताला समाधान प्राप्त होईल. हे नाम हे त्यांनी साधन आहे, हे मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. नामाने मोक्ष प्राप्त होतो महाराज. खरं तर मोक्ष ज्ञानानं प्राप्त होतो. 2 प्रकारनं मुक्ती सांगितलं ना, सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती. सद्यमुक्ती कशाने होते, ज्ञानानं होत असते. श्री गुरूंनी जीवनात यावं, त्यांनी मस्तकावर हात ठेवावा, त्यांनी सांगावं तू ब्रह्म आहेस, आणि मग आपल्याला कळावं अहम ब्रह्मास्मी. हे त्यांनी कळावं. यानं लगेच कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तूची होणी उठी कवून एकू. जो विशेष भाव आहे. शास्त्र म्हणतं, श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. म्हणून स्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रीगुरूंच्या माध्यमातून उच्चारलेलं जे त्यांनी महावाक्य आहे त्याचा श्रोत्राशी संबंधरूप श्रवण व्हावा, संबंध यावा, आणि मग खऱ्या अर्थानं अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल. झाले ना ओवे. कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तूची होणी उठी कवून एको. जो कानावचनाची भेट झाली पाहिजे, लगेच त्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल. मोक्ष त्याच्या समोरच प्रत्यक्ष उभा करतात. हे त्याला घडू शकतं, पण सगळ्यांना ते कळत नाही. कानावचनाची भेटी होऊ नाही समजत नाही. कितीतरी रगील लोक असतात, किती समजावून सांगा त्यांना. ते अशी बुद्धी लोकांची असते महाराज. काय वर्णन करून तुम्हाला सांगा. आमचे भाऊ फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे अशी बुद्धी असायची काहींची कुशाग्र बुद्धी. कुशाग्र म्हणजे काय, गवताची काडी असते ना, त्याला कुश म्हणतात. आणि आग्र म्हणजे टोक. असं काडीचं टोक जेवढं सूक्ष्म असतं ना, घुसते सुद्धा काट्यासारखी ती काडी. म्हणून एवढी सूक्ष्म बुद्धी असली पाहिजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता. अजून बुद्धी सांगितली तैल बुद्धी. तैल म्हणजे काय, एक मोठी विहीर असावी, त्याच्यात 1 थेंब तेलाचा टाकावा. 1 थेंब टाकलं की सगळ्या विहिरीवर तवंग येतो महाराज त्या तेलाचा. याला तैल बुद्धी म्हणतात. अजून बुद्धी असते कर्पूर बुद्धी. कर्पूर बुद्धी म्हणजे काय, कापूर त्यांनी असावं, ज्योतीच्या समोर न्यावा, म्हणजे वात लावलेली असावी. दिवा पेटवला आणि त्याच्याजवळ न्याला की ती कापूर जो असतो ना, ओरिजिनल जर असला तर त्या वातीलाच आपल्याकडे ओढून घेतो महाराज. याला कर्पूर बुद्धी म्हणतात. असे काय लोक समाजात आहेत फार सूक्ष्म बुद्धीचे. कुशाग्र बुद्धी फार त्यांनी सूक्ष्म आहे. थोडं सांगितलं की जास्त कळतं. तैल बुद्धी, कर्पूर बुद्धी. काय सांगणार आहे त्याच्या आधीच कळतं हे काय सांगणार आहे आता. असे त्यांनी कर्पूर बुद्धीचे लोक असतात. याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी बुद्धी त्यांनी पाहता येत नाही. त्याच्यापेक्षा खाली पाहायला मिळतात बाकीच्या बुद्ध्या. एक बुद्धी त्यांनी असते खोगीर बुद्धी. खोगीर कळतं का तुम्हाला? नाही, त्याच्या आधीची आहे मिनी बुद्धी.
मेनी म्हणजे काय, असं मेन असतं की नाही, मेनाची त्याच्यात दाबण घ्यायचं आणि मेनात खवायचं आणि बाहेर काढायचं, छिद्र पडून राहतं महाराज. ते कमी होत नाही जास्त होत नाही, तेवढंच राहतं. काही लोक असे असतात समाजात, सांगितलं की तेवढंच कळतं त्याला, त्याच्यापेक्षा जास्त कळत नाही, कमी होत नाही जास्त होत नाही, मेनी बुद्धीचे लोक. अजून त्यांनी बुद्धी खोगीर बुद्धी. खोगीर म्हणजे काय माहिती आहे, ते पोत्यात धान्य भरलेलं असतं आणि त्या धान्याचा नमुना जर दाखवायचा ठरला तर त्याला काय असतं, ते पोत्यात असं घालायचं आणि धान्य असं काढून दाखवायचं, त्याला काय म्हणतात, जंब्या जंब्या म्हणतात. त्या बाबाने सांगितलं असं. त्याला अजून एक नाव आहे खोगीर. ही खोगीर बुद्धी काय म्हणायचं, त्याला छिद्र पाडून त्यांनी बाहेर काढलं की त्या पोत्याचं तोंड आहे ना आपोआप मिटून जातं महाराज. काही लोक समाजातले असे असतात, सांगितलं की कळतं आणि कीर्तनातून झटका झुटकी करून बाजूला की परत मिटून जात. अशी खोगीर बुद्धीचे लोक असतात, समजत नाही महाराज त्यांना काही. अजून एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे त्यांनी महाराज गौरी बुद्धी. गौरी म्हणजे काय, गौरी जर पेटोलीन फुकणीनं फुकलंच नाही तर ती धुपतच राहते धुपतच राहते. असं एखाद्याला किती सांगा तुम्ही, त्याला किती सांगितलं तरी तिथंच राहतं, धुपतच राहतं, त्याला समजतच नाही पुढचं काय. अशा गौरी बुद्धीवाला तरी बरं, त्याच्यापेक्षा एक बुद्धी आहे, तिचं नाव शेनी बुद्धी. ही शेनी बुद्धी काही कामाची नाही महाराज. शहरातली सुनबाई त्यांनी गावात आणली नांदायला आणि ती स्वयंपाक करायला लागल्या. तर सासूबाईला त्यांनी बरं झालं म्हणे, सुनबाई घरात आल्या, स्वयंपाक करायला लागल्या, चूल पेटून दिली, सगळं झालं, भाजी शिजत आली आणि इंधनच संपलं. आता काय करायचं, त्याच्यात गौऱ्या घालीत होती की नाही चुलीमध्ये. आता त्या गौऱ्या संपून गेल्या, मग काय करावं. सुनबाई शहरातल्या होत्या, त्यांनी विचार केला चुलीत घालण्याकरिता आता काही सापडत नाही, काय करू. सासूबाई बाहेर कुठेतरी निघून गेल्या, कोणाला विचारू. मग तिने पक्का विचार केला, गौरी कशाची असते, शेणाची. म्हणजे याच्यात काय टाकलं पाहिजे, शेण टाकलं पाहिजे. इकडे पाहिलं आणि गोठ्यात ताजं शेण पडलेलं होतं म्हशीचं. घाई जाऊन त्यांनी मला गमेलं घेऊन आली, शेण त्यांनी गमेलं भर आणलं, बघूला बाजूला काढून चुलीत टाकलं. काय होईल आता, ही चूल विझून जाईल. तसं त्यांनी काही लोक समाजात असे आहेत, सांगणाऱ्याची अक्कल बंद पाडतात. हे शेनी बुद्धीचे लोक आहेत. किती सांगा त्यांच्या समोर, त्यांची सुद्धा अक्कल सांगणाऱ्याची बंद पाडणारे लोक आहेत. अशा आहे की नाही, हा एक प्रकारची बुद्धी असते. म्हणून काना वचनाची भेटी सरसाची पैकिरीटी वस्तूची होणी उठी, याच्याकरिता ज्ञानोबरानं पुढं म्हणावं लागलं, कवनो एकूजो. सगळे नाही, कवनो एकूजो. क्वचित एखादा असा असतो की सांगितलं की कळतं, मग त्या ज्यांना कळत नाही त्याने काय करायचं, मग त्यांच्याकरिता विचार रूप श्रवण, संबंध रूप श्रवण, हेच एक आत्मसिद्धी, गुरु कृपालब्धी काळी पावे. म्हणजे त्यांनी महाराज गुरु कृपा ज्या काळात त्याला प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तो त्या भाग्याचा निधी प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे ते जे असणारं विशेष ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता त्यांनी महाराज विशेष असणारा अधिकार असावा लागेल. आता अनाधिकारानं काय करावं, मग त्याच्याकरिता दुसरी मुक्ती सांगितली. ज्ञानानं होती ती सद्य मुक्ती आणि दुसरी त्यांनी सांगितली नामानं, त्याला म्हणायचं क्रममुक्ती. पण भगवंताचं नामचिंतन करत राहावं. त्या नामचिंतनाच्या माध्यमातून त्यांनी महाराज अंतकरण निर्मळ होईल, शुद्ध होईल, पवित्र होईल आणि ते त्यांनी स्थिर झालेलं अंतकरण भगवंताला कळेल. तो भगवान सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याला सगळं काय कळतं. फक्त ते नामचिंतन करत असताना त्या नामचिंतनामध्ये त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. प्रेमा वाचून जर भगवंताचं भजन केलं तर त्याचा काय उपयोग होतो खरं सांगा. काय प्रमाण आहे ते, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती. वाचून काय, फार हौसाचा नवरा आहे महाराज. हौस त्या नवऱ्याला बायको करता नथ आणली, तिला नाकच नाही, काय करायचं. मग तिला काय, इथे नाकाची जागा आहे, मग कुठे लावायची ती नथ. नाकाविन मोती काय गोड दिसणार आहे का. तसं त्यांनी अर्था वाचून पोथी वाचली तर काय चांगली वाटेल का. ते जुने लोक पोथी सांगायची, एक पोथी वाचायला असायचं आणि एक सांगायला असायचा अर्थ. आणि ते रामायण चालू होतं. रामायणातले त्यांनी पोथीचा प्रसंग आला आणि आयसे युद्ध चाललेले रणात, युद्ध करी सीता कांत असं त्याच्यात होतं. त्याच्यावरचा अनुस्वारच बिघडला होता, स्पेलिंग मिस्टेक झालं होतं, त्याच्यावरचा टिंब निघून गेला होता. मग आयसे युद्ध चाललेले रणात आणि काय बाणमारी सीता कांत म्हणायचं, तर अनुस्वार गेला कात झालं, बाणमारी सीता कात. आता काय अर्थ लावायचा, वाचणाऱ्यानं वाचलं आयसे युद्ध चालले रणात आणि बाणमारी सीता कात असं त्यांनी म्हणलं. यांना अर्थ सांगायची बारे, तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला युद्ध चाललं होतं. आणि जेवायला सुद्धा त्यांनी सवड नव्हती मला. राम तिकडे त्यांनी जेवायला बसला होता, तिकडे रावण जेवायला बसला होता. दोघांचं युद्ध असं रंगात आलं आणि रावणाने तिकडून बाण मारला. रामाला वाटलं मी सुद्धा बाण मारायचा, रामाचा बाण खाली जात नाही असं जन महत्वाचा असा बाण त्यांनी धरला. नेम धरून बाण मारल्याबरोबर रावण जेवायला बसला होता. दुपारची वेळ होती, त्याच्या ताटाजवळ ताकाची वाटी ठेवली होती. ऐसे युद्ध चालले रणात आणि बाण मारीशी
ताकातच बांधवान पडलं. ही काही पोथी आहे का आणि काय त्याचा अर्थ आहे का? अर्थाविना पोथी वाचून काय? कशाला त्यांनी पोथी वाचायची? त्याचा अर्थ जर समजत नसेल तर मग अर्थाची सुद्धा नजर असणं गरजेचं आहे की नाही विठोबा? तसं प्रेमाविन भजन मुद्दा सोडून गेला नाही पाहिजे बाबा, मुद्द्यावर असला पाहिजे. म्हणून त्याने नाकाविन मोती अर्थाविन पोथी आणि तसं प्रेमाविन भजन. भजन तर भगवंताचं करायचंय, पण भजनात जर प्रेमच नसलं तर काय उपयोग आहे? म्हणून नामस्मरण परमात्म्याचं करावं, ते प्रेमानं करावं, परमात्म्याशी संलग्न होऊन करावं. राम म्हणत असताना कोदंड पाणी राम डोळ्यासमोर उभा राहावा. कोदंड नाम भगवान प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याचं नाव आहे कोदंड धनुष्य. जो कोदंडधारी असणारा राम आहे डोळ्यापुढे यावा. कृष्ण म्हणत असताना तो मुरलीधर डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहावा. हरी म्हणत असताना चतुर्भुज असणारा गजेंद्राला सोडवण्याकरिता आलेला जो भगवान आहे किंवा विटेवर उभा असणारा देव डोळ्यासमोर दिसावा. त्याच्यावर भरभरून प्रेम करावं, त्याला सर्वस्व समजावं, सर्वस्व समजून त्याच्यावर प्रेम करावं. आणि तेव्हा तो परमात्मा गुरु रूपानं प्रगट होईल असा नाही. तुकोबराने भरभरून प्रेम केलं महाराज देवावर, सर्वस्व समजून देवावर प्रेम केलं. देवच माझं सर्वस्व आहे. हे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा, बंधू चलता कृष्ण माझा, बंधू चलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्णच माझं सर्वस्व आहे. कृष्णा वाचून आता मला दुसरं कोणीच नाही. कृष्ण माझी आई, कृष्ण माझा बाप, कृष्ण माझा भाऊ, कृष्ण माझी बहीण, कृष्ण विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भक्ती आणि भ्राता, विठ्ठल विन चाले नाही होता, तुकाराने आता नाही दुसरे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. मला दुसरं कोणी राहिलंच नाही. याला अनन्य भाव म्हणायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. फार क्रमाक्रमानं आपण मुद्द्यापर्यंत येतोय. तू म्हणाला अभंग घेतला 5 चरणाचा आणि अजून तुला तिथोरी यावं ना. आम्हाला महाराजांनी सांगितलं, हे महाराज आहेत बरं मोठे, त्याने आम्हाला वाटणीच सांगितलं. ते म्हणजे अभंग मोठा असला तरी चालेल, एखादं चरण सोडून त्यांनी थांबायचं, जास्त काय बरोबर करीत बसायचं. त्यांचं पटलं मला आता ते. त्याच्यामुळे सगळे चरण सोडवणार आहे, चिंता करू नका. मग 12 वाजले तरी चालतील, इमानदार आहे, काळजी करू नका. असं आहे. क्रमाक्रमानं चाललोय आपण, लक्षपूर्वक ऐका. क्रम काय आहे? दुर्लभ असणारं मनुष्य शरीर मिळालेलं, त्याच्यात मुमुक्षुता त्यांनी प्राप्त व्हावी, त्याच्यात मोक्ष प्राप्तीची इच्छा निर्माण होऊन मोक्ष मिळवून देणारा भेटावा. एवढं सगळं त्यांनी झालं की मग स्वरूपाची स्थिती प्राप्त होईल. स्वतःहून जाता येत नाही. मग काय करायचं? या कलियुगामध्ये साधन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. त्या नामस्मरणानं तिथपर्यंत जाता येईल. पण कसं जाता येईल? ते नामस्मरण जर प्रेमानं आपण भगवंताचं केलं तर तो देव त्यांनी प्रसन्न होईल आणि आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो की तो आपल्यावर प्रेम करायला सुरुवात करेल. तुम्हाला त्याचं काय आपल्यावर प्रेम नाही का? आहे ना. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून तर आपण बसलेलो आहोत. त्यानं आपलं प्रेम काढून घेतलं की लोक जमा होतील, महत्वाचा विचार आहे. म्हणतील चला महत्वाचं म्हणून त्यांनी प्रेम त्याचं आपल्यावर आहेच. पण जसं त्यांनी महाराज विशेष प्रेम सर्वांवर आहे तसं प्रेम त्यांनी नाही. का बरं नाही? त्याचं कारण आपण त्याच्यावर विशेष रूपानं प्रेम करीत नाहीत म्हणून. आपण त्यांनी प्रेम करतो महाराज, पण उरल्या सुरलेलं प्रेम देवावर असतं. एक म्हण आहे आमच्याकडे चास परिसरात, 1 कोलन 17 ठिकाणी गेलं. कसं काय लावत असतील काय माहिती म्हण. म्हणजे कसं काय? अहो प्रेम पोटात आहे की नाही. मग बायकोवर करायचं थोडं, मग पोरावर करायचं थोडं, मग घरावर करायचं थोडं, मग बँक बॅलन्सवर करायचं थोडं, मग सोयऱ्यावर करायचं थोडं, मग भावबांधावर करायचं थोडं, आणि उरल्या सुरलेलं देवावर. काय बावळट आहे तो की त्याला अक्कलच नाही, काही त्याला समजतच नाही देवाला काही. उरल्या सुरलेलं त्यांनी असं प्रेम त्यांनी देवावर करायचं. अरे प्रेमच देवावर करायचंय ना, मग देवावरच करायचं ना. दुसऱ्या कोणावर करायचं काय काम आहे? खरा परमार्थ करणारा माणूस देवावरच प्रेम करतो, बाकी कोणावरच प्रेम करीत नाही.
म्हणून असं सांगायला लागलं की थंडीच्या दिवसात सुद्धा झोप येईल महाराज. हा म्हणून असं वरवरच असलेलं बरं असते. हा महत्वाचा विचार आहे. नाही तर ओरिजिनल मुद्दा हाच आहे. आणि हा मुद्दा सांगितल्याशिवाय चैन पडत नाही मला. या मुद्द्यात पदार्पण केलं पाहिजे. कोण आहे जगामध्ये आता सध्या असा, क्वचित एखादा विरळ दिसतो, मी त्याच्यासमोर 1000 वेळेला दंडवत घालतो, की ज्याला दुसरं कोणी आवडत नाही, ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव. देवा वाचून दुसरं काहीच आवडत नाही, फक्त देवच आवडला पाहिजे. देवा वाचून काही आवडू नये महाराज. म्हणून देवावर प्रेम केलं पाहिजे आणि भरभरून देवावरच प्रेम केलं पाहिजे. त्याच्या वाचून कोणावरच नाही, शरीरावर नाही, कोणावर नाही. म्हणून त्यांनी असं ज्यांचं प्रेम देवावर आहे, जे देवाकरताच जीवन जगतायत, देवाकडे पाहूनच जीवन जगताय, स्वतःचं अस्तित्व संपून टाकलंय. आत पाहिलं तरी देवच दिसतो आणि बाहेर पाहिलं तरी देवच दिसतो. देवा वाचून काही राहिलं नाही. तुका म्हणे आता नाही दुसरं काहीच नाही, फक्त आता देवच आहे ज्यांच्या चित्तामध्ये. जे भरभरून देवावर प्रेम करतायत, देव त्यांच्यावर प्रेम करतो महाराज. त्यांना देवच पाहिजे असतो, दुसरं काही नको असतं. एका आईला 2-3 लेकरं होते, बरे होते क्रमवारीत असे. त्यांनी एक जरा मोठं होतं, रडायला लागलं. आई धावत आली. का रडतो? एक लाडू घेतला आणि त्याच्या हातात दिला. पोराने लाडू घेतला आणि खायला लागला. रडायचं बंद झालं. आई गेली काम करायला निघून. दुसरं पोरग रडायला लागलं. आता ते रडतं, त्याच्यापेक्षा जरा लहान होतं, तिने खुळखुळा आणला दिलं त्याच्या हातात. ते लागलं खुळखुळा वाजवायला, हसायला लागलं. आई गेली काम करायला निघून. तिसरं रडायला लागलं, ते ताणच होतं, त्याचं रडायचं थांबेच ना. आई आली. आता ते जरा कळत होतं त्याला, पण ते त्यांनी दूध पितं बाळ होतं. त्यांना लाडू त्यांनी देऊन पाहिला, फेकून दिला. त्याला काय करायचं लाडूचं? खुळखुळा दिला त्याने, दुसऱ्या हातात फेकून दिला. तरी सुद्धा रडायला लागलं. लाडू फेकला, खुळखुळा फेकला, रडतच राहिलं. मग आई त्याच्याजवळ बसूनच राहिली महाराज. आणि त्याला मांडीवर घेऊन त्यांनी त्याची सांत्वना करते, हृदयाला लावून त्याला अशा पद्धतीने दुग्धपान करू लागली. काय झालं? पहिला पण मुलगाच होता, दुसरा मुलगाच होता आणि तिसरा मुलगाच आहे. पण पहिल्या 2 मुलांकरता बसली नाही. याच्याकरताच का बसली? पहिले लाडूवरचे आणि खुळखुळ्यावरचे होते म्हणून. म्हणून जगातले सगळे देवाचेच लेकर आहोत आपण. पण आपण ठरवा आता, आपण लाडूवरचे आहोत की खुळखुळ्यावरचे आहोत. म्हणून जगात संसार मागणं म्हणजे लाडून खुळखुळा मागणंच आहे ना, दुसरं काय मागणं आहे. म्हणून संसाराची पण अपेक्षा पोटात ठेवायची आणि परमात्मा प्राप्तीची पण ठेवायची. 2 गोष्टी एकत्र राहतील कशा? परमात्मा प्राप्ती जर करायची असेल, भागवताला विचारा, गोपिकांनी त्याच्या संसार वासना आणि मग कृष्ण दर्शनला लालसा. आधी संसारातली वासना अंतकरणातून पूर्ण काढून टाकली, मग कृष्ण दर्शनाची लालसा. अंतकरणात संसाराची वासना पण ठेवायची आणि कृष्ण दर्शनाची लालसा पण ठेवायची. कसं काय जमेल? मेळ खाणारच नाही महाराज. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निधानी न घडते असे, एकही घडणार नाही महाराज. म्हणून त्यांनी शाजूकपणा थोडासा बाजूला ठेवून भगवंतावर प्रेम केलं पाहिजे भरभरून. आणि भगवंतावर जर आपण प्रेम करू लागलो तर तो परमात्मा येईल आणि येऊन त्यांनी महाराज आपल्यावर भरभरून प्रेम करेल. महत्वाचा विचार आहे. म्हणून आपण देवावर प्रेम केलं की देव आपल्यावर प्रेम करतो. तुकोबाराने असंच केलं. कशाचीच अपेक्षा केली नाही, सगळं देऊन टाकलं महाराज. घरदार लुटून दिलं लोकांना. म्हणतात चुलीतल्या आळ्यातली राख सुद्धा नेली गोसावीने अंगाला लावायला, ती सुद्धा शिल्लक ठेवली नाही. सगळं देऊन टाकलं, फक्त देवच पाहिजे म्हणे, दुसरं काहीच नको आहे. म्हणून आणि सगळं दानाधीन झाल्यावर म्हणले बरे झाले देवा, बरं झालं म्हणायला लागले. भगवंतावर भरभरून प्रेम केलं, त्याचा परिणाम काय झाला? देवानं तुकोबाऱ्यांवर प्रेम केलं. तुकोबाऱ्या काही शोधायला गेले नाहीत. तुकोबाऱ्या गुरु शोधायला गेले नाहीत. लोक म्हणले निगुऱ्याच आहेस, कीर्तन करतोस मंदिरात बसून. तुकोबाऱ्यांचं चरित्र वाचा, महिपती महाराजांनी लिहिलेलं, फार सुंदर आहे महाराज, आत्ताच प्रकाशित झालंय. म्हणून त्याच्यात त्यांनी स्पष्ट भाव आहे. लोकांना तुकोबाराने स्पष्ट शब्दात सांगायचं की मी गुरुला शोधायला जाणार, तेवढा माझा अधिकार नाही मोठा की गुरु शोधायला. आपण आता गुरु शोधायला जातो ना, आपल्या मनानं गुरु ठरवतो कोणता गुरु असला पाहिजे. गुरुचा शोध काही माणसानं स्वतः करायचा असतो नाही. ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथे विरेशा, तर सद्गुरु आपैसा भेटायचे की आपोआप जीवनात श्री गुरु येतात आणि येऊन त्यांनी मला तत्वबोध प्राप्तही करून देतात. विशेष गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखीच आहे. पण अशी अवस्था तयार झाल्यानंतर गुरु आपोआपच येतील, आपल्याला तत्वबोध प्राप्त करून देतील. मी फक्त देवावर प्रेम करतोय, मला काहीच कळत नाही, मला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, मोक्ष कळत नाही, काहीच नाही. तुम्ही जर म्हणत असाल तुझं काय होईल, माझं जे होईल ते कृष्ण पाहून घेईल, त्याच्या वाचून मला कळत नाही काय, असं ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी तोच त्यांनी गुरु रूपानं प्रगट होईल. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू आणि उत्तरी पहिलं पारू भव नदीचा तुकोबराय त्यांनी म्हणतात. म्हणून तोच माझा गुरु आहे, तोच मला तारून नेणार आहे, त्याच्याशिवाय त्यांनी मला आता दुसरं कोणी नाही. अशी अनन्य भूमिका तुकोबरायांच्या अंतकरणातली झाली आणि ती अनन्य भावना भगवंतानं जाणली आणि जाणून त्यांनी महाराज भगवंतानं सुद्धा तुकोबरायांचं जसं देवावर प्रेम आहे तसं त्यांनी स्वतःच्या अंतकरणातलं प्रेम तुकोबरायांविषयीचं प्रगट केलं आणि ते प्रगट करण्याकरिता तो देव स्वतःच गुरु रूपानं तुकोबरायांच्या समोर आला. तुकोबराय स्वतः वर्णन करून सांगतात. माझ्या विठोबाचा पैसा
सर्वस्व मानलं, मी देवावर भरभरून प्रेम केलं, मी देवाबरोबर अखंड बोलत राहिलो, त्याच्याशी संवाद करत राहिलो, त्याला माझं अंतकरण सांगत राहिलो, देवा मला खरंच मोक्ष मिळवायचा आहे रे, मला खरंच तुझी प्राप्ती करून घ्यायची आहे, मला खरंच असं वाटतं की तू मला भेटावास, मला असं वाटतं तू माझ्याशी बोलावंस, मला असं वाटतं तू माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होऊन मला हृदयाला लावावंस, मला असं वाटतं तू माझ्या मस्तकावरून हात फिरवावास, मला असं वाटतं तुझ्या गंभीर शब्दांमधून तू मला सांगावं, भक्ता काही चिंता करू नकोस, मी आहे ना तुला सांभाळायला. असं सारखं मला वाटतं तू माझ्या समोर प्रगट होऊन मला एवढं त्यांनी सांभाळून घ्यावं. आणि असं मी सारखं देवाच्या समोर बोलत राहिलो. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे तुकोबारायांचं नाही सांगत मी तुम्हाला, हे आपल्याकरता सांगतोय. आपण देवाबरोबर बोललं पाहिजे. खरा परमार्थ हा आहे. नाही तर फार वेदांताच्या प्रक्रिया पाठ केल्या आणि त्या पाठ करून लोकांच्या समोर सांगितल्या, फार तर फार लोक पंडित म्हणतील, फार तर फार विद्वान म्हणतील, लोकांनी शिक्का मारतील, पण विद्वान आणि पंडित काय सरणावर न्यायचं वय, त्याचा काय उपयोग होणार? त्या पदव्या काय त्यांनी वर त्याच्यावर थापायच्या आणि मग त्याच्यावर गौऱ्या मांडायच्या, असा काय अर्थ असतो? कुठं त्यांनी महाराज या विद्वान आणि पंडित त्याच्या पदव्या न्यायच्या? या पदव्या तुकोबाराय म्हणतात, येराने व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाशीच ठावा. वेदाचा अर्थ आम्हाला माहितीये. काय अर्थ आहे वेदाचा? वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधला, आणि विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. विठोबाला शरण जाणं हाच वेदाचा अर्थ आहे. निष्ठापूर्वक भगवंताचं नामचिंतन करणं हाच वेदाचा खरा अर्थ आहे. आणि हे त्यांनी वेदातलं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं आम्हाला कळालंय. बाकीच्या लोकांनी पदव्याच फक्त डोक्यावर घेऊन हिंडायच्या. हे तुकोबारायांचे शब्द आहेत. महत्वाचा विचार सांगतो. का सांगतो? कशाकरिता? की तुकोबारायांनी देवावर प्रेम केलं महाराज. फार सोपं साधन आहे, फार सोपं साधन आहे. तुमच्या घरात जर 5 माणसं असतील तर आजपासून 6 माणसं समजा, आणि त्या 6व्या माणसांमध्ये कन्हैयाला त्यांनी घाला. तो पांडुरंग परमात्मा, त्याला विठ्ठल म्हणा, कृष्ण म्हणा, कन्हैया म्हणा, श्यामसुंदर म्हणा, त्याला राघव, माधव, केशव काय म्हणायचं असेल ते म्हणा. तुमच्या जीवनामध्ये त्याला विशेष असणारं स्थान द्या. तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा मुबलक हव्या आहेत अशा त्याला सुद्धा तुम्ही देण्याचं त्यांनी ठरवा. आणि आपल्या जीवनातले घटक समजून त्यांनी त्याच्यावर वागायला सुरुवात करा आणि भरभरून त्याला प्रेम द्या. त्याला जर प्रेम देऊ लागाल तर तो परमात्मा तुमची जबाबदारी घेईल आणि जबाबदारी घेऊन सांभाळण्याकरिता तयार होईल. आणि मग असा सांभाळील की तुमच्या मनातल्या सगळ्या भावना जाणून त्यांनी तुमच्या भावना पूर्ण करेल. तुम्हाला मोक्षाची गरज आहे ना, मग मोक्ष देण्याकरिता हा परमात्मा गुरु रूपानं प्रगट होईल. तुकोबाराय म्हणतात, बघा मी देवावर प्रेम करतोय तसं देव सुद्धा माझ्यावर प्रेम करतोय. त्याच्या प्रेमाची पावती जर काय असेल तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. बघा काय प्रेम भाव आहे. आपणची देव होय गुरु. स्वतः देवच गुरु होऊन माझ्या समोर प्रगट झाला. उगाच नाव सांगितलं बाबाजी त्यानं, पण पांडुरंगच आला. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. निरसोने संदेह बुद्धिभेद जीव शिवा सेज रचिली आनंदे. आवटाविये पदी आरोहण निजी निज रूपी निज विला तुका. अनहत बालका हल्लरुगाशी. देवच गुरु रूपानं आला, माझ्या डोळ्यात अंजन घातलं. त्याने त्यांनी अंजन घालून मला दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काल वस्तू भेद मावळला. आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म कळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. तेची झाला अंग तुकाता. देवानं कृपा केली, गुरु होऊन आला, माझ्या डोळ्यात अंजन घातलं. आणि म्हणून अशी अवस्था मला प्राप्त झाली. या दिव्य असणाऱ्या स्थितीत मी गेलो. का तर देव माझ्यावर प्रेम करतोय, त्यानं मला भरभरून हे सगळं दिलंय. म्हणून सांडली त्रिपुटी दीप उजळाला घटी. ही अवस्था निर्माण झाली. अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळवणी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. सांडिले त्रिपुटी दीप उजळाला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ही अवस्था मला गुरुकृपेनं प्राप्त झाली. तो गुरु जर कोण असेल तर माझा विठोबाचा आहे, त्याचा प्रेमभाव. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव होय गुरु. हे त्याला कळालं. मला जे पाहिजे ते त्यानं दिलं. या स्थितीत नेऊन घातलं. फक्त परमार्थातलंच देतो का तुमचा विठोबा? नाही हो, सगळं देतो. तुम्ही जर त्याचे झालात ना तर त्यानं वचन दिलेलं आहे, अनन्यशंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. सर्व काही मी त्यांनी देतो. भक्ताचं अंतकरण जाणतो आणि जाणून त्यांनी महाराज त्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो. त्याला त्यांनी देहभावात वागत असताना ज्या ज्या गोष्टींची गरज पडते, त्याला कोणत्या गोष्टी पोटामध्ये त्यांनी हव्याशा वाटतात. जर भूक लागली तर जेवण घेऊन जातो.
तुम्ही गीता माधुर्य नावाचा ग्रंथ वाचला का? गोरखपूर प्रकाशनाचा आहे. त्याच्यात एक फोटो पाहिला महाराज मी. फोटो असा होता की एक भक्त त्यांनी डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करीत बसलेला आहे आणि भगवान दरवाजातून आतमध्ये त्यांनी फळाची एक फळाचं ताट घेऊन आलेलं दिसतोय की हा आता ध्यानातून जागा होईल आणि याला मी आता खायला देईल. म्हणजे त्यांनी खाण्याची वासना झाली तर ती खाण्याची वासना पूर्ण करतो. त्याला ज्या ज्या वासना अंतकरणात निर्माण होतील, भक्ताच्या अंतकरणात संसाराचे निर्माण होतील का वासना, इकडे कसं काय लावायचं मग ते म्हणे ज्या ज्या वासना होतील त्या सगळ्या पूर्ण करतो. मग सगळ्या वासना जर पोटात घ्यायच्या भक्त कसं काय म्हणायचं, हा महत्वाचा विचार आहे की नाही. त्याचं जीवन जगत असताना त्यांनी त्याला ज्या ज्या इच्छा अंतकरणात प्रगट होतील त्या इच्छा भगवान पूर्ण करत असतो. पण पढिये देवभाव जाणतो देवभाव पुरवी वासना त्याच्या सगळ्या पूर्ण करतो आणि अंती ते आपणापाशी न्यावे शेवटी त्याच्याजवळ अशा पद्धतीने घेऊन जातो. हा भगवान भक्तावर प्रेम करतो म्हणून त्यांनी करत असतो. म्हणून सगळं देवावर सोडून दिलं पाहिजे. भगवंताचं चिंतन करत त्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं पाहिजे. ते प्रेम जर कराल तर आपली सुद्धा त्यांनी सगळ्या प्रकारची वासना जाणील आणि सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या नको त्या पाहून आपल्याला पूर्ण करून देईन. एवढंच करीन असं नाही. तुमच्या जीवनामध्ये जर अनंत प्रकारचे संकट येत असतील तर त्या संकटांमध्ये सांभाळण्याकरिता प्रत्यक्ष उभा राहील, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. अनेक उदाहरणं सांगता येतील. हे मागे पुढे म्हणत असताना त्यांनी महाराज हा द्रौपदीच्या मागे उभा राहिला आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. गीता जयंती आपण ऐकली ना मगाशी. म्हणून त्याच्या पुढे त्यांनी बसून त्याला सांभाळतोय. म्हणतात त्यांनी महाभारती युद्ध होईपर्यंत रोज अर्जुन त्यांनी रथात बसत होता की नाही, देवाच्या मांडीवर पाय द्यायचा आणि मांडीवर त्यांनी जोड्या सगट पाय देऊन रथात बसायचा आणि उतरायच्या वेळेला त्यांनी महाराज आधी भगवंतानं खाली उतरायचं आणि उतरल्यानंतर अर्जुनाला हात द्यायचा, मग त्याला खाली उतरून घ्यायचं. आज सगळं युद्ध पूर्ण झाल्यानंतर देवा अर्जुनाला म्हणाला, देवा अर्जुना उतर खाली. तो मला उतरत नाही, तू ड्रायव्हर आहे, मला आधी खाली उतर, दरवाजा उघड, मला हात दे, मग मला खाली घे. जमत नाही म्हणला, तू अर्जुन आधी खाली उतर. मी उतरणार आहे म्हणला. देव रागानच पाहिला, डोळे लाल करून. मला 11च्या दरम्यान डोळे तापले तुझे. एवढा काय रागाने त्यांनी बघायला लागला. धरला त्यांनी अर्जुन महाराज आणि ढकलून दिला देवाने रथातून खाली आणि त्याला ढकलून दिलं अर्जुनाला. अर्जुन मला याला झालं काय आज? रोज त्यांनी आधी दरवाजा उघडतो, मला हात देतो, मग खाली उतरवतो रथातून. याला मला ढकलून दिलं आणि मग त्यांनी आता पाहायला सुरुवात केली. अर्जुन रागानच पाहतोय. अर्जुना मला पळला. अर्जुन दूर थोडासा निघून गेला. मग देवानं रथातून उडी मारली महाराज आणि उडी मारल्याबरोबर चमत्कार झाला. त्या रथाचा स्फोट झाला, भयंकर असणारा स्फोट झाला. रथच जळून गेला सगळा. अर्जुन पाहतच राहिला, तोंडात बोट घालून. म्हणला, बापा याच्यानंतर जर उतरला असतो तर खकनाच झाला असता. असं अर्जुनाच्या मनातला भाव आहे. मला का बरं हे झालं असेल? देव सांभाळणार त्याला माहित होतं. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनासी. अरे शत्रू पक्षातल्या लोकांना कितीतरी अस्त्र-शस्त्र अर्जुनावर चालवले होते, ते अर्जुनापर्यंत गेलेच नाहीत. त्याचं कारण हा देव त्याच्या पुढे पायकू पाठीशी घातला आपण पुढारा म्हणून स्वतःच पुढे अशा पद्धतीने जाऊन बसला आणि सगळे आघात भगवंतानं स्वतःवर अशा पद्धतीने घेतले आणि अर्जुन मात्र सुरक्षित ठेवला. तसं द्रौपदीनं आकांत करून हाक मारली, हाक नाही या त्यांनी सगळ्या लोकांना द्रौपदीला अशा पद्धतीनं त्रस्त करून टाकलं. सगळ्यांनी खाली माना घातल्या. 5 पती आहेत, खाली बघायला लागले. आता काय करायचं? तिने 2 हात उंच केल्याबरोबर कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्यानं त्यांनी वस्त्र पुरवायला सुरुवात केली. वस्त्र पुरवतोय पाठीमागे उभा राहून, कोणाला कळत नाही, पण द्रौपदीला सांभाळण्याकरिता आला. म्हणून अनन्य भावानं जर भगवंतावर प्रेम करत असाल, त्याला माझं म्हणून जर प्रेम करत असाल तर सोडवण्याकरिता येईल. हा अर्जुनाच्या पुढे आहे आणि द्रौपदीच्या मागे आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आली आघात निवारा या किंवा निवारावे. त्यानं हे काम त्यांनी करावं महाराज. आघात अशा पद्धतीने निवृत्त करावेत आणि स्वतःच्या भक्ताला सांभाळावं. आम्हा गाली पाठी करे आपण कळे काळाशी भिडे. अशी त्याची त्यांनी महाराज भगवंताची प्रेम स्थिती आहे, ती कळाली पाहिजे. म्हणून त्यांनी तुकोबाराने ती कळाली म्हणून जगाच्या समोर वर्णन करून सांगतात ना. एवढंच करतो असं नाही, भक्त त्याच्या छंदामध्ये विभोर होऊन जातात, स्वतःला विसरून जातात, त्याचं अखंड चिंतन करतात, खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध राहत नाही. मग भक्त झाला म्हणजे काय त्याला प्रपंच नसतो का? सगळे संन्यासी भक्त असतात का? आपण नाहीत का सारे? त्यांनी ग्रहस्थाश्रमी आहोत. पण ग्रहस्थाश्रमी जरी असला, त्याला परिवार जरी असला, त्याच्या मागे त्यांनी महाराज फार बाकीच्या गोष्टी जरी असला तरी तो परमात्मा कृपा करतो आणि कृपा करून त्याचा संपूर्ण योगक्षेम चालवतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट द्यावे करे धरोनिया. योगक्षेम चालवतो महाराज. त्याला खायला प्यायला सगळ्या गोष्टी आणून देतो. माहिती आहे तुम्हाला? निळोबरायांचं चरित्र बघा, मग कळेल. निळोबरा कीर्तन करायचे.
अजून हक्काचे 10 मिनिटात बरं माझ्याकडे झाले ना सगळे चरण, फक्त काय महत्वाची गोष्ट आहे असं पाहिजे. हा म्हणजे बुवानं सांगितलं एकच चरण सोडायचं, मी सगळे सोडवले की नाही आता, फक्त म्हणून दाखवलं नाही असं. हे वक्ते बाबा असं बोलतात बरं का मध्ये मधून, ते ऐकून ऐकून त्यांचं तसं झालंय मला आता, त्याच मार्गाला लागलो आता मी. असू द्या असं भगवान त्यांनी सांभाळतो, योगक्षेम अशा पद्धतीनं पूर्ण करतो. निळोबऱ्यांचं चरित्र बघा, रोज कीर्तन त्यांनी निळोबऱ्याने करावेत. आपल्या परिसरात सुद्धा निळोबऱ्या कीर्तनाला यायचे, पायी प्रवास करत यायचे. घरात त्यांनी खायला काही नाही अशी अवस्था होती. मग काय करावं, त्यांच्या पत्नीचं नाव तर मैनाबाई, फार सात्विक होते बरं, पण तक्रार नाही करायची. भिवोबा नावाचा मुलगा निळोबऱ्याने होता, एक कन्या त्यांनी होती, आणि घरात खायला काही नाही अशी अवस्था त्यांनी होती. आणि म्हणे लवकर जेवायला वाढ म्हणे, कीर्तनाला जायचंय. बाई जरा सुकूनच बसल्या. म्हणे काय झालं तुला सुकायला? अहो आज ना घरात धान्यच नाही अजिबात, कुठून त्यांनी स्वयंपाक करायचा आणि कसं तुम्हाला असू दे म्हणले, जाऊ दे जे असेल मी घेईल काहीतरी सारखं करून. निळोबराय भगवंताचं चिंतन करतच निघाले महाराज कीर्तनाला. आणि कीर्तनाला गेले, कीर्तन मोठ्या आनंदात केलं. काही कोणाला सांगितलं नाही मी उपाशी आहे तापाशी आहे, काही नाही, घरी लेकरं उपाशी आहेत, अशा अवस्थेत होते. काय झालं माहिती आहे, कन्हैयाला चिंताच पडली महाराज. यानं काय केलं, निळोबराय गेल्याबरोबर थोड्या वेळानं त्यांनी एका सेवकाचं रूप धारण केलं. पाठीवर धान्याची गोणी घेतली आणि घरात प्रवेश केला. आहे का कोणी घरात? बाई बाहेर आल्या. हो आहे ना. म्हणे मी हे धान्य घेऊन आलोय. म्हणे कोण तुम्ही? म्हणे मी सेवक आहे. कोणी पाठवलं धान्य? म्हणे निळोबरायांनीच पाठवलं आता. निळोबऱ्यांचं नाव, कारण दुसऱ्याचं नाव सांगितल्यावर घेतलं नसतं ना बाईनं. महत्वाचा मुद्दा आहे ना, निळोबऱ्यांनीच पाठवलं. म्हणलं की या म्हणे, ठीक आहे. धान्याची गोणी उभी केली आणि तो त्यांनी बाईकडे पाहून थोडं स्मित हास्य केलं, नमस्कार केला, निघून गेला महाराज. निळोबऱ्या कीर्तन करून घरी आले आणि आल्यानंतर त्यांनी पोटात भुकेचा डोंब होताच महाराज. कीर्तन करून आले, भूक लागलेली, घरात स्वयंपाकाचा वास येत होता. निळोबऱ्याने विचार केला, म्हणले मग आम्ही गेलो त्यावेळेला कीर्तनाच्या आधी घरात काहीच नव्हतं ना, आता स्वयंपाक सुरू आहे, वास येतो, कसं काय? त्यांनी भाकरी सुरू झाल्या, विचारपूस केली पाहिजे म्हणून बाईला विचारला, अगं मी जाताना त्यांनी काही नव्हतं ना, आता स्वयंपाक कशी काय करतेस? हो म्हणे, तुम्हीच तर धान्य पाठवलं. निळोबरा म्हणले, मी कुठे आहे म्हणे धान्य? ती गोणीच पाहिली उभी केलेली होती. आणि ती उभी गोणी त्यांनी पाहिल्यानंतर, अरे हे धान्य मी नाही पाठवलं. हो म्हणे, तुमचंच नाव सांगितलं. म्हणे कोण आलं होतं? एक मनुष्य आला होता आणि त्याने तुमचं नाव सांगून त्यांनी धान्य ठेवलं. मग निळोबराने पुन्हा विचारलं, कसा होता का म्हणे तो मनुष्य? बाईला विचारलं. तिने सांगितलं, थोडा काळा सावळाच होता, गुडघ्यापर्यंत धोतर नसला होता, उपरण अंगावर होतं, कपाळाला गंध लावलेला होता, आणि पाठीवर त्यांनी गोणी घेऊन आला आणि गोणी इथं टेकवली आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य करून निघून गेला. असं म्हटल्याबरोबर निळोबरायांचं हृदय व्याकुळ झालं महाराज. काळा सावळा होता एवढा एकच शब्द ऐकला आणि मग मनामध्ये एकच भाव निर्माण झाला की या जगात माझ्यावर प्रेम करणारा दुसरा कोणता काळा सावळा आहे की जो माझ्या घरात धान्याच्या गोण्या घेऊन येईन? त्या जगन्यन त्या परमात्म्याशिवाय त्यांनी माझी काळजी करणारा कोण आहे? हा भाव निळोबरायांच्या पोटात आहे महाराज. म्हणून चिंता करू नका हो, भरभरून प्रेम करा देवावर. फार काळजी करतो, फार भरभरून प्रेम करतो, फार देतो महाराज. खाण्यापिण्याची चिंता करू नका. अन्न आच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णव. वैष्णवाला खानपानाची चिंता नसते, कारण त्यांना सांभाळणारा जगाचा मालक आहे. त्याचा भक्त जर अनन्य भावानं त्याचं चिंतन करीत असेल, भक्ती करीत असेल, तर कोणाला उपवाशी ठेवणार नाही महाराज. हा त्याचा स्वभाव आहे, हा पक्का लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून पडिये देवभाव पुरवी वासना, हे जसं आहे ना तसं त्यागणी महाराज त्याचा योगक्षेम सुद्धा चालवतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, योगक्षेम त्यांनी चालवतो. वाटदावी करी धरोनिया, हाताला धरून त्यांनी रस्ता दाखवतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. फक्त त्याच्यावर प्रेम करायची गरज आहे. फार सोपं साधन आहे ना, किती सोपं साधन आहे. ज्ञानाकरिता अट्टहास आपण करतो, अनेक प्रकारच्या साधना आपण करतो, आणि त्या साधनेच्या माध्यमातून एवढी तपश्चर्या करून मोक्षपदाच्या प्राप्तीची आपण काळजी करतो. हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी भगवंतावर प्रेम केलं तर किती सोपं साधन आहे. म्हणून त्यांनी सोपं साधन लोक सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. हा येतो आणि भक्तांना रस्त्याला लावून देतो महाराज. सगळे रामसुखदास स्वामी म्हणायचे, दर 5 मिनिटाला म्हणावं, ए मेरे नाथ मैं आपको बोलू नये, देवा मला तुझा विसर पडू नये, दुसरं काहीच देऊ नकोस, मला फक्त तुझा विसर पडू नये. हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, अशी भावना आपल्या अंतःकरणात असावी. हा त्याने रस्ता दाखवण्याकरिता येतो महाराज. तुम्हाला माहिती आहे, जगप्रसिद्ध उदाहरण आहे महाराज बिल्व मंगलाचं. ज्यांना सुरदास असं नाव प्राप्त झालं होतं, नंतर फार गोड भजन म्हणत होते देवाचं. एक तारा हातात घेऊन भजन म्हणत होते. जंगलात त्यांनी भजन म्हणण्याकरिता जायचे, सगळं सोडून एका उंच कड्यावर गेले भजन म्हणत म्हणत आता पडणार खाली. इतक्यात भगवंताला चिंता पडली आणि गोपाळाचं रूप धारण करून कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला महाराज. आणि घाईघाईने येऊन सूरदासांचा हातच पकडला. हे भक्ता,
भजन करत करत चाललास कुठे म्हणे, पडशील ना खाली, पुढे मोठी खोल दरी आहे. हो का म्हणे, दरी आहे का, बरं झालं म्हणे रस्त्याला लावून द्या ना. मग रस्त्याकडे घ्यायला सुरुवात केली आणि असं मागे त्यांनी वळवलं. अंध व्यक्तींचा स्वभाव असतो महाराज, काय असतं, त्याचा जर एखाद्याने हात धरला जर चालवलं तर ते हळूच कधी त्याचा हात सोडून स्वतः त्या हात धरणाऱ्या माणसाचा हात धरतील सांगता येत नाही. त्यानं हात सोडला त्यांनी देवाचा आणि स्वतःच देवाचा हात पकडला आणि बऱ्याच वेळापर्यंत चालत राहील. मग त्यांनी देवानं सांगितलंय, बघ इथं रस्ता आहे, आता जा म्हणे रस्त्यानं सरळ तू. असं म्हणायला लागल्यानंतर हात हिसकायला लागला ना देव. ही हाताची हिसका फिसक सुरू झाल्यानंतर म्हणे, सोड ना हात माझा. सोडणार नाही म्हणे, आता मला कळालंय तू कोण आहेस ते. एवढ्या जंगलात त्यांनी एवढ्या दिवसापासून एकटा फिरतो, चिटपाखरं सुद्धा मला जाणवत नाहीत देवा, मला दिसत नाही डोळ्याला, पण ऐकायला तर येतं ना, मला कोणाची जाणीव होत नाही. आणि एवढ्या घोर असणाऱ्या अरण्यामध्ये आणि उंच कड्यावरून मी खाली पडत असताना मला कोण दुसरा वाट दाखवण्याकरिता येणार आहे, तुझ्याशिवाय कोण येईल, तू माझा जगनियंता परमात्माच आहे, तुझ्या वाचून त्याने दुसरा येऊ शकत नाही, मी तुला ओळखलंय. असं म्हणल्यावर हातच हिसकला देवानं, हिसकून त्यांनी जायला सुरुवात केली. त्यावेळेला सुरदासांच्या मुखातले शब्द आहेत, हात छोडावत जात हो निर्बल जानकी मोहे. मला निर्बल समजून हात हिसकून जातोस देवा, माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला सबल म्हणेन. असं म्हणल्याबरोबर भगवान गहिवरला आणि थांबला महाराज प्रत्यक्ष. भक्ता मला ओळखलंस तू, सांग तुला काय देऊ. म्हणे देवा एकदाच डोळे दे, एकदाच दे. कशा करता रे, मला तुला डोळे भरून पाहायचंय रे देवा, दुसरं काहीच नको आहे, फक्त तुला पाहायचंय. असं म्हणल्यावर डोळे दिले महाराज बिल्वमंगलाला. आणि डोळे दिल्याबरोबर भगवंताला डोळे भरून पाहिला. अशी मरतुकडी असणारी मूर्ती त्या सूरदासाची बिल्वमंगलाची. देवानं गायनं हृदयाला लावलं, खाली बसले, मस्त करून हात फिरू लागले आणि किलकिल्या डोळ्यानं हात जोडून भगवंताच्या मुखारविंदाकडे त्यांनी पाहत होते. देवाने विचारलं, काय पाहिजे सांग, आता काय देऊ सांग. देवा तुला पाहिलं, आता काय पाहिजे जगातलं, फक्त एकच गोष्ट कर देवा. ऐ मेरे नाथ, मैं आपको भूलो नाही, मला तुझा विसर पडू देऊ नकोस रे. त्याच्या वाचून जगातलं मला दुसरं काही नको आहे. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करतोय म्हणून तू माझ्यावर प्रेम करतोयस, त्या प्रेमापोटीच मला सांभाळण्याकरिता आलास. आणि फक्त सांभाळलं असं नाही, माझं जेवण खावण्याची व्यवस्था तूच करतोयस, मला प्रत्येक क्षणाला सावरण्याचं काम तूच करतोयस, आणि त्याच्या पुढचा मुद्दा हाताला धरून रस्ता दाखवायचं काम आहे तूच करतोयस. म्हणून योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. हे असं भगवंताचं प्रेम आहे महाराज. देवावर प्रेम करा, देव आपल्यावर प्रेम करेल, गुरु रूपानं प्रगट होईल, देहभाव जाणून वासना सगळ्या पूर्ण करेल, मागे पुढे उभं राहून आपला सांभाळ करेल, योगक्षेम चालून त्यांनी रस्त्याला लावून देईल. हे भगवंताचं प्रेम आहे. आणि एवढं मी जीव तोडून सांगतोय, तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला खरं वाटत नसलं, माझ्यावर जर विश्वास नसला तर मग मी काय करू. आता तुम्ही पुराणांना विचारा, मग ते तुम्हाला सांगतील. अभंगाच्या शेवटचा चरण. भावा
तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोने. ज्याला हे पटत नसेल की देव त्याने प्रेमानं गुरु सुद्धा होतो, देव देहभावाला जाणून वासना पूर्ण करतो, देव मागे पुढे उभा राहून सांभाळतो, देव योगक्षेम त्याने पूर्ण करून रस्ता दाखवतो, याच्यावर जर विश्वास नसला तर पुराणांना विचारा. मग त्याने पुराण तुम्हाला सांगतील. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोने. तुकोबर आपल्या समोर हे सांगतात का अभंग निवडला चिंतना करता. काल देवानं गुरु होऊन उपदेश केला अर्जुनाला. का बरं? अर्जुनावर प्रेम होतं म्हणून. आणि अर्जुनावर का प्रेम होतं? नवल पिसे अर्जुनाचे लागले देवा. सामान्य नाही, नवल पिस होतं. आता ते 11च्या नंतर सांगायचं नसते, आता मी थांबणार. माऊली म्हणतात, माऊलींची ओवी सांगतो, ते म्हणतात अर्जुनाची विशेषता व्हावा वाटे. ते म्हणतात देवाचं स्तवन सोडून द्यावं अर्जुनाचंच कौतुक करावं वाटतं. का बरं? त्याचं कारण आहे महाराज, तो कोपे हा निवांतच आहे. म्हणजे एकदा जेवायला गेले हे अर्जुन गेला देवाबरोबर जेवायला, आणि देवाला पहिलं ताट घातलं देव म्हणून, आणि जेवायला बसायचं ना. अर्जुन नंतर आला थोडा उशिरा, रुसला ना. तुम्हाला का तुला 1 नंबरचं ताट वाढलं, मी त्यांनी मागून हे 2 नंबरला बसणार नाही, 1 नंबरचं ताट पाहिजे. ओ म्हणे अर्जुना शांत हो. त्या यजमानाला बोलवलं, त्याला म्हणले भाऊ इकडून 1 नंबरचं ताट याला घाल. मग अर्जुनाला 1 नंबरचं ताट वाढलं. तो कोपे हा निवांतच आहे. त्यानं रागवावन देवानं सहन करावं महाराज. का बरं? अर्जुन प्रेम देवावर भरभरून करत होता म्हणून. एकदा नाराजी महाराज आले होते, 11च्या दरम्यान ते आलते, आणि आल्यानंतर त्यांनी देव बसला होता, अर्जुन त्यांनी स्नान करून आला होता, केस सुकवित होते देव अर्जुनाचे. आणि आले नाराजी नारायण नारायण करत. नाराजींना अभिमान झाला होता, तोंड नारायण नारायण म्हणतं याचा. मग काय करायचं म्हणले, अरे हश म्हणे नाराजी मोठ्याने म्हणू नका म्हणे. का बरं? अर्जुनाला आत्ताच झोप लागली, मला जरा बाहेर जायचंय म्हणे. तुम्ही बसता का माझ्या जागेवर? बसतो म्हणे. बसतो. मग हळूच अर्जुनाचं मस्तक उचललं, नारदाच्या मांडीवर दिलं. देव बाहेर निघून गेला. देव निघून गेल्याबरोबर एकटाच होतं त्याने नाराजींना. अर्जुन झोपलेला होता, शब्द येऊ लागले कानावर, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. म्हणजे कुठून आवाज येतो? इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. अर्जुन जागा तर नाही, अर्जुनाचं तोंड बंद मस्तपैकी झोपलेला होता, आणि आवाज तर येत होता. मग पुन्हा बारकाईनं पाहिलं, अर्जुनाच्या रोमातून आवाज येत होता, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. अर्जुनाचा रोम रोम भगवंताचं चिंतन करत होता. केवढं प्रेम अर्जुनाचं देवावर होतं, म्हणून देवानं गुरुपद त्यांनी स्वीकारलं अर्जुनाचं, आणि अर्जुनाला तत्वोपदेश केला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, असं लावलं पाहिजे. महत्वाचा विचार असो. कळालं तुम्हाला मला जे सांगायचंय ते. आता आपण थांबणार आहोत. म्हणून देव त्यांनी गुरुरूपानं प्रगट होतो, तोच आपल्याकरता गुरुरूपानं प्रगट झाला. आता मी वाकून पाहिलं, इथं मारुती बाबांचं मंदिर लिहिलंय. मला तुम्ही सांगा, हे भिंगार टेकडीवर ज्यांची समाधी तेच बाबा आहेत का? मला आधी कळालं नाही. त्यांचा हार घातला गळ्यात, जाऊन त्यांच्या दर्शने घेतलं, पण माहित नाही कोण बाबा आहेत. म्हणलं आता तुम्ही माझ्यावर कृपा करा. आपल्या परिसराला महात्मे भेटले महाराज, मोठी गोष्ट आहे. इथं त्यांनी तुम्हाला माई भेटला, इथं शेंगदाणे बाबा भेटले, इथं त्यांनी तुम्हाला मारुती बाबा भेटले. यांच्या आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो ते परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण श्री छगन महाराज, जे बाळनाथ गडावरचे बाबा आहेत. ज्यांच्या पद्धतीने कंबर बांधून कीर्तन करतो ते बाबा बाराबाबळीला राहत असताना मारुती बाबांकडे थांबत होते त्या टेकडीवर, आणि बराच काळ त्यांची संगती त्यांना झाली. म्हणून त्यांच्या तोंडातून मला मारुती बाबा ऐकायला मिळाले. म्हणून तिथे एकदा कीर्तनाची सेवा प्राप्त झाली, आणि आज मूर्तीत त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं. असो, म्हणून भगवंताची सेवा केली. भगवान गुरुरूपानं प्रगट होऊन अशा पद्धतीने प्रेम देतो. कोणाकोणाला त्यांनी असं प्रेम दिलं असेल त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली